हॅलो, आवाज येतोय का? चला. आवाज येतोय माझा? लवकर, लवकर जॉइन व्हा. जॉइन फास्ट. आवाज येत असेल तर फक्त कमेंटमध्ये एकदा मला येस टाइप करा आणि तुमचे मित्र-मैत्रिणी जे कोणी असतील त्यांना सांगा की पटकन जॉइन व्हायला. चला. चला पटापट जॉइन व्हा. आवाज येतोय का फक्त मला एकदा सांगा. आवाज क्लिअर आहे का सांगा? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, ओके. तर आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे एम्निओटिक फ्लुइड डिसऑर्डर. म्हणजेच काय झालेलं आहे तुमच्या एम्निओटिक फ्लुइडमध्ये काहीतरी कमी जास्त प्रमाण झालेलं आहे. ते डिसऑर्डर म्हणजे कुठले? एम्निओटिक फ्लुइड डिसऑर्डर. तर त्याच्यामध्ये पार्ट 1 जो आहे तो आज आपण बघणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॉलीहायड्राम्निओस आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऑलिगोहायड्राम्निओस. ठीक आहे? तर पॉलीहायड्राम्निओस म्हणजे काय? काहीतरी काय होणं? जास्त होणं. पॉली म्हणजे काय? तर जास्त. आणि हायड्रा म्हणजे काय? तुमचं जे फ्लुइड आहे, कुठलं एम्निओटिक फ्लुइड ते काय होणं? जास्त होणं म्हणजेच काय? पॉलीहायड्राम्निओस. तर पॉलीहायड्राम्निओस जे आहे ते आपण आज बघणार आहोत. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि जर वेटेज बद्दल बोलायचं झालं, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने ठीक आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बोलायचं झालं, तर याच्या वेटेजमध्ये याचा एक क्वेश्चन जो असतो, तो विचारला जातो. ठीक आहे. मिनिमम याचा एखादा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. एकापेक्षा जास्त त्याच्यातून क्वेश्चन येत नाही. टॉपिक सोपा आहे, सिंपल आहे आणि एकदम छोटासा टॉपिक आहे. ठीक आहे. तर पॉलीहायड्राम्निओस कुठला टॉपिक आहे आज आपला? पॉलीहायड्राम्निओस म्हणजेच काय होणं? अम्निओटिक फ्लुइड जे आहे ते काय होणं? जास्त होणं. जास्त होणं म्हणजे किती? तर एनाटॉमिकली आपल्याला काय म्हणायचं असतं, की अम्निओटिक फ्लुइड जे आहे ते 200 एम-एल ते 2000 एम-एल किती? 200 एम-एल ते 2000 एम-एल एवढं असायला पाहिजे. जर 2000 एम-एलच्या वर गेलं तर त्याला आपण म्हणतो पॉलीहायड्राम्निओस. काय म्हणतो? पॉलीहायड्राम्निओस. आणि जर 200 पेक्षा कमी आलं तर त्याला आपण काय म्हणतो? ऑलिगोहायड्राम्निओस म्हणतो. ठीक आहे. किती पाहिजे आपल्याला नॉर्मली? 200 ते 2000 एम-एल एवढं काय पाहिजे? अम्निओटिक फ्लुइड पाहिजे. जर 200 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो ऑलिगोहायड्राम्निओस म्हणजेच त्याला आपण आपल्या गावठी भाषेमध्ये काय म्हणतो? की पोटातलं पाणी कमी झालेलं आहे. त्या फिमेलला आपण काय सांगतो? तुझ्या पोटात पाणी कमी आहे, तुझ्या पोटात पाणी जास्त आहे. हे आपण असं नातेवाईकांना समजून सांगताना किंवा पेशंटला समजून सांगताना सांगत असतो. तर कमी आहे म्हणजे किती कमी असतं? 200 एम-एल पेक्षा कमी असतं आणि जास्त आहे म्हणजे किती असतं? तर 2000 एम-एल किंवा त्याला काय म्हणू शकता? 2 लिटर पेक्षा काय असतं? जास्त असतं. ठीक आहे. तर ही झाली एनाटॉमिकल डेफिनेशन. म्हणजे एनाटॉमिकली जर 2000 एम-एल पेक्षा जर जास्त पाणी असेल पोटामध्ये तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलीहायड्राम्निओस म्हणतो. अम्निओटिक फ्लुइडलाच आपण दुसरं नाव काय देतो? लायकर आम्नाय. ठीक आहे. म्हणजेच काय तुमचं लायकर आम्नाय किंवा तुमचं अम्निओटिक फ्लुइड जर 2000 एम-एल पेक्षा जास्त गेलं तर त्याला आपण एनाटॉमिकली पॉलीहायड्राम्निओस असं म्हणू शकतो. पण क्लिनिकली काय म्हणतं? क्लिनिकल डेफिनेशन काय म्हणते? अम्निओटिक फ्लुइड किंवा लिकर आमनाईमुळे जर मदरला डिस्कम्फर्ट होत असेल, ठीक आहे. लिकर आमनाय जर वाढला तर काय होणार आहे? त्या मदरच्या लंगवर प्रेशर येणार आहे आणि मदरच्या लंग्सवर जर प्रेशर आलं तर तिला काय होणार आहे? रेस्पिरेटरी डिस्कम्फर्ट्स होणार आहेत. आणि जर तिला रेस्पिरेटरी डिस्कम्फर्ट सुरू झाले, तर त्या कंडिशनला क्लिनिकली आपण काय म्हणतो? पॉलीहायड्राम्निओस असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग जर तुम्हाला त्यांनी क्वेशनमध्ये एक्झामिनरनी जर विचारलं बाबा, की क्लिनिकल डेफिनेशन काय आहे? तर क्लिनिकल डेफिनेशन काय आहे? तर मदरला डिस्कम्फर्ट होणे. तिथे तुम्हाला ते ऑप्शनमध्ये बाकीचे पण ऑप्शन देतील. जसं की काय देतील? की मदरला डिस्कम्फर्ट होणे एक देतील. त्यानंतर लिकर आमनाय जे आहे 2000 एम-एल पेक्षा जास्त आहे. पण क्लिनिकली कुठलं करेक्ट आहे? तर क्लिनिकली आहे तिचं रेस्पिरेटरी डिस्कम्फर्ट तिला होत असेल तर त्याला आपण पॉलीहायड्राम्निओस म्हणू शकतो. जर त्याने असं क्लिअरली लिहिलं असेल, की क्लिनिकली काय आहे?
किंवा सोनोग्राफिकली डेफिनेशन काय आहे किंवा अॅनाटॉमिकली डेफिनेशन काय आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे किती डेफिनेशन आहेत? आपल्याकडं 3 डेफिनेशन आहेत. एक आहे अॅनाटॉमिकल. अॅनाटॉमिकल मध्ये काय म्हणतो की लायकर आम्नाय जे आहे ते 2000 ml पेक्षा किंवा 2 लिटर पेक्षा जास्त झालं तर त्याला आपण अॅनाटॉमिकली पॉलीहायड्रामनिऑस म्हणू शकतो. क्लिनिकली कधी म्हणू शकतो? जर त्या लायकर आम्नियामुळं मदरला डिस्कम्फर्ट होत असेल तर त्याला आपण क्लिनिकली पॉलीहायड्रामनिऑस म्हणू शकतो. आता सोनोग्राफिकली कधी म्हणू शकतो आपण? तर सोनोग्राफिकली म्हणण्यासाठी तिचा AFI जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो? अॅम्निओटिक फ्लुइड इंडेक्स जो आहे तो 24 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाहिजे किंवा तिचा जो डीपेस्ट व्हर्टिकल पॉकेट जो आहे तो किती पाहिजे? मोर दॅन 8 सेंटीमीटर पाहिजे. तर मग आता हे AFI आणि DVP काय भानगड आहे सर? तर भावा AFI आणि DVP मध्ये काय आहे? तर हे फर्स्ट ऑफ ऑल तर काय आहे? हे आपण सोनोग्राफीमध्ये चेक करतो. कशामध्ये चेक करतो? सोनोग्राफीमध्ये चेक करतो. म्हणजेच हे चेक करण्यासाठी आपल्याला सोनोग्राफी मशीनची आवश्यकता लागते. आपण नुसतं त्या पोटाकडे बघून सांगू शकत नाही. ठीक आहे. तर मग काय करतो आपण? जे फिमेल आहे तिचं हे फॉर एक्झाम्पल ॲब्डोमेन आहे. आता या ॲब्डोमेनला काय करतो आपण? 4 क्वाड्रंटमध्ये डिव्हाईड करतो. काय करतो असं? 4 क्वाड्रंटमध्ये डिव्हाईड करतो. 4 क्वाड्रंटमध्ये डिव्हाईड केल्याच्या नंतर जो आपला सोनोग्राफीचा प्रोब असतो, हा सोनोग्राफीचा जो प्रोब असतो, तो असा आपण प्रत्येक क्वाड्रंटमध्ये ठेवतो. इथे ठेवतो, इथे ठेवतो, इथे ठेवतो आणि इथे ठेवतो. ठीक आहे. आणि मग काय करतो आपण? इथे असा पॉकेट ठेवल्याच्या नंतर आपण बघतो की सगळ्यात मोठी कॅव्हिटी कुठली आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे एक कॅव्हिटी आहे, अशा कॅव्हिटी आहेत. त्याच्यात अॅम्निओटिक फ्लुइड आहे. सगळीकडे अशा कॅव्हिटीज आहेत. ठीक आहे. अशा सगळीकडे काय आहेत? कॅव्हिटीज आहेत. आणि या कॅव्हिटीमध्ये मी काय बघणार की या क्वाड्रंट मधला सगळ्यात डीप जो आहे तो कॅव्हिटी कुठली आहे? त्याला मी काय म्हणणार? डीपेस्ट व्हर्टिकल पॉकेट DVP म्हणणार. म्हणजे तुमचा क्वाड्रंट A, क्वाड्रंट B, क्वाड्रंट C आणि क्वाड्रंट D. या चारही क्वाड्रंट मधले मी काय करणार? DVP जे आहे ते काय करणार? मोजणार. म्हणजेच काय? डीपेस्ट व्हर्टिकल पॉकेट. आता तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल बघा. ठीक आहे. इथे खाली मी तुम्हाला एक सोनोग्राफीची इमेज दिलेली आहे. या इमेजमध्ये तुम्ही काय बघताय की इथे काय आहे? तुम्हाला असा एक अॅम्निओटिक फ्लुइडची काय दिसत आहे? कॅव्हिटी दिसत आहे. या साइडला जे आहे ते काय आहे? फिटस आहे. या साइडला काय आहे? फिटसचा कुठलातरी पार्ट आहे. आणि ही जी कॅव्हिटी आहे या कॅव्हिटीमध्ये काय केलं मी? एक अशी काय केली? परपेंडिक्युलर एक अशी लाईन काढली जी की सगळ्यात मोठं डायमीटर काय करते? डिनोट करते. मग याला मी काय म्हटलं? डीपेस्ट लाईन म्हटलं. ठीक आहे. मग त्या पॉकेटची सगळ्यात डीपेस्ट लाईन जी आहे ती काय आहे? डीपेस्ट व्हर्टिकल पॉकेट आहे. मग मी काय केलं? या लाईनची जी आहे ती काय केली? लांबी मोजली. आणि मी काय केलं मग असं सगळ्या चारी पण क्वाड्रंट्सच्या डीपेस्ट व्हर्टिकल पॉइंटची काय केली मी अशी लांबी मोजून घेतली. आणि मी काय केलं? हे A प्लस B प्लस C प्लस D केलं. तर माझ्याकडे काय आलं? AFI आलं. त्यालाच मी काय म्हटलं? अॅम्निओटिक फ्लुइड इंडेक्स. तर अॅम्निओटिक फ्लुइड इंडेक्स कसा काढतो आपण? चारही क्वाड्रंट मधला डीपेस्ट व्हर्टिकल पॉकेट घेतो आणि त्यांची बेरीज जर केली तर तुमच्याकडे काय येतं? AFI येतं. मग तो AFI जो आहे तो कसा असायला पाहिजे? 25 पेक्षा जास्त असायला पाहिजे. तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलीहायड्रामनिऑस म्हणतो. काय म्हणतो? पॉलीहायड्रामनिऑस म्हणतो. मग नॉर्मली किती असतो सर? नॉर्मली असतो हा 5 ते 24. काय असतो? 5 ते 24 असतो. त्याला आपण काय म्हणतो? जर 24 पेक्षा जास्त गेला म्हणजे 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. ठीक आहे. इक्वल टू ऑर मोर दॅन 25 जर असेल तर त्याला आपण म्हणतो पॉलीहायड्रामनिऑस. नॉर्मली किती असायला पाहिजे? नॉर्मली असायला पाहिजे तो 5 ते 24 सेंटीमीटर. हे सगळ्या व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये. आता DVP जो आहे तुमचा, DVP जो आपण मोजला होता या पॉकेटची सगळ्यात लांबीचं डायमीटर आपण मोजलं होतं. DVP जो आहे तो आपल्याला 2 ते 8 सेंटीमीटर पाहिजे. किती पाहिजे? 2 ते 8 सेंटीमीटर आपल्याला नॉर्मली पाहिजे. जर तो 8 सेंटीमीटर पेक्षा जास्त जर झाला तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलीहायड्रामनिऑस म्हणतो. ठीक आहे. तर मग आपण पॉलीहायड्रामनिऑसच्या डेफिनेशनमध्ये आपण 3 डेफिनेशन बघितल्या. कुठल्या बघितल्या आपण? आपण बघितली अॅनाटॉमिकल डेफिनेशन. अॅनाटॉमिकल डेफिनेशनमध्ये काय बघितलं आपण? जर लायकर आम्नाई जो आहे तो 2000 ml किंवा 2 लिटर पेक्षा जास्त जात असेल तर त्याला आपण अॅनाटॉमिकली पॉलीहायड्रामनिऑस म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग बघितलं आपण क्लिनिकल डेफिनेशन. क्लिनिकल डेफिनेशन म्हणजे काय? की जी मदर आहे त्या मदरला डिस्कम्फर्ट होत असेल लायकर आम्नाई वाढल्यामुळं, अशा कंडिशनमुळे इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ द तुमचं लायकर आम्नाची क्वांटिटी इन ml आपण त्याला काय म्हणतो? ती मदर जी आहे ती पॉलीहायड्रामनिऑसची आहे असं आपण म्हणतो. थर्ड डेफिनेशन आपण बघितली सोनोग्राफिकल.
मग सोनोग्राफिकली आपण काय केलं, त्या मदरच्या ॲब्डॉमेनला 4 क्वाड्रंटमध्ये डिव्हाईड केलं. सगळ्या क्वाड्रंटचे डीव्हीपी मोजले आणि त्याला काय केलं, बेरीज केली त्यांची सगळ्या क्वाड्रंटची, म्हणजे किती 4 एकूण क्वाड्रंटची. 4 पण क्वाड्रंटची बेरीज केल्याच्या नंतर ती बेरीज जर 24 पेक्षा जास्त येत असेल, म्हणजे 25 किंवा 25 पेक्षा जास्त येत असेल, तर त्याला आपण काय म्हटलं, की अम्निओटिक फ्लुइड इंडेक्स जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याला आपण काय म्हणू शकतो, सोनोग्राफिकली पॉलीहायड्रामिनस म्हणू शकतो. किंवा जर कुठल्या पण एखाद्या क्वाड्रंट मधला, 4 क्वाड्रंट पैकी कुठल्या पण एखाद्या क्वाड्रंट मधला डीव्हीपी जो आहे तो 8 सेंटीमीटर पेक्षा जास्त गेला असेल, तर त्याला आपण काय म्हटलं, की जो तुमचा डीव्हीपी आहे तो वाढलेला आहे आणि त्या मदरला काय म्हणा, सोनोग्राफिकली ती मदर काय आहे, पॉलीहायड्रामिनस या कंडिशनमध्ये आहे. ठीक आहे. तर मग ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन आपल्याला कुणामध्ये बघायला मिळते जास्त? तर ही जास्त बघायला मिळते आपल्याला मल्टीग्रॅव्हिडा मदरमध्ये. प्रायमरीमध्ये आपल्याला ही जास्त करून बघायला मिळत नाही. ही कंडिशन आपल्याला जास्त करून बघायला मिळते मल्टीपॅरामध्ये. म्हणजेच काय? मोर कॉमन इन मल्टीपॅरा. पण आता ही का वाढते? ठीक आहे. आताच जे बघितलं आपण, की काय झाल्याच्या नंतर आपण त्याला हायड्रामिनस म्हणायचं. पण बाबा हे पॉलीहायड्रामिनस होतच का? तर बघा आपल्याला माहित आहे, की हे जे मदरचं युटरस आहे, या मदरच्या युटरसमध्ये फॉर एक्झाम्पल इथे काय आहे, हे अम्निओटिक सॅक आहे आणि याच्यामध्ये काय आहे, अम्निओटिक फ्लुइड आहे. असं समजा. आता आपल्याला माहित आहे, की जे अम्निओटिक फ्लुइड आहे, अम्निओटिक फ्लुइड जे आहे, ते अम्निओटिक फ्लुइड बनवण्याची प्रोसिजर आहे, ती स्टार्ट कोण करतं? म्हणजे अम्निओटिक फ्लुइड बनवण्यासाठी स्टार्टिंगला कोण मदत करतं? तर त्याची स्टार्टिंग जी आहे ती कोण करते? मदर करते. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा आपण अम्निओटिक फ्लुइड बघितलं होतं, तेव्हा आपण बघितलं होतं, की अम्निओटिक फ्लुइड बनवण्यासाठी स्टार्टिंग जे आहे ते कोण करतं? तर मदर करते. पण त्याच्यातलं जर आपण विचारलं, की बाबा मेजर कॉन्ट्रिब्युशन कुणाचं आहे? तर मेजर कॉन्ट्रिब्युशन आहे फिटसचं. म्हणजे त्याचं जर आपण काय केलं, क्वांटिटी बघितली अम्निओटिक फ्लुइडची, तर मॅक्सिमम क्वांटिटी ही कुणाकडून आलेली आहे? फिटसकडून आलेली आहे. त्यातल्या त्यात पण कुठून आलेली आहे? तर फिटल युरिनमधून आलेली आहे. म्हणजे जे तुमचं फिटल अम्निओटिक फ्लुइड आहे, ठीक आहे, जे पूर्ण अम्निओटिक फ्लुइड आहे, ते अम्निओटिक फ्लुइड मधला मॅक्सिमम पोर्शन जो आहे, मॅक्सिमम कंपोझिशन जे आहे ते कुणापासून आले बाबांनो? तर ते आलंय फिटल युरिन कडून. बरोबर आहे का? आठवतंय काय मी हे सांगितलं होतं? ठीक आहे. फिटल युरिन कडून आलेलं आहे. म्हणजे आता जर इथे अम्निओटिक फ्लुइड कंडिशन वाढायची असेल, त्याची क्वांटिटी जर तुम्हाला वाढवायची असेल, तर तिथे काय करावं लागेल? जर तुम्हाला क्वांटिटी जर वाढवायची असेल, तर काय करावं लागेल? एक तर काय करावं लागेल तुम्हाला? प्रोडक्शन वाढवावं लागेल. ठीक आहे. काय करावं लागेल? प्रोडक्शन वाढवावं लागेल. बरोबर? किंवा मग तुम्हाला काय करावं लागेल? ॲब्झॉर्प्शन कमी करावं लागेल. काय करावं लागेल? ॲब्झॉर्प्शन कमी करावं लागेल. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की बाबा प्रोडक्शन जे आहे ते कोण करतंय मॅक्सिमम अमाउंटमध्ये? फिटस करतोय. त्याच्यात पण कोण करतंय? तर फिटल युरिन करतंय. ठीक आहे. पण आता ॲब्झॉर्प्शन कोण करतंय? ठीक आहे. हे पण आपण अगोदर बघितलं होतं. आठवा. मी काय म्हटलं होतं? ॲब्झॉर्प्शन जे आहे ते लार्जली कोण करतं? तर फिटस करतो. लार्जली ॲब्झॉर्प्शन कोण करतं? फिटस करतो. कसं करतं? तर स्वॉलोविंग करतो. काय करतो? स्वॉलोविंग करतं म्हणजे काय करतं? त्या अम्निओटिक फ्लुइडला गिळतं आणि त्याला गटमध्ये पास करतं. बरोबर आहे की नाही? हे बघितलं होतं का आपण? हे बघितलं होतं का? बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय, की जर प्रोडक्शन वाढवलं आपण, तर पॉलीहायड्रामिनॉल जे आहे ते होऊ शकतं किंवा ॲब्झॉर्प्शन जर आपण कमी केलं, काय होऊ शकतं तुमच्याकडे? पॉलीहायड्रामिनॉस ही कंडिशन होऊ शकते. याच्या अशा सगळ्या कंडिशन ज्याच्यामध्ये काय होत आहे, प्रोडक्शन वाढत आहे किंवा ॲब्झॉर्प्शन कमी होत आहे, अशा सगळ्या कंडिशनमुळे काय होऊ शकतो तुमच्या मदरमध्ये? पॉलीहायड्रामिनॉस ही कंडिशन होऊ शकते. ठीक आहे. काय बघितलं बघा एकदा, परत एकदा बघूया आपण. आपण काय बघितलं, की जर एखाद्या मदरमध्ये पॉलीहायड्रामिनॉस व्हायचं असेल, म्हणजे लायकर आमनाई जर वाढायची असेल, तर त्या मदरमध्ये आपल्याला काय करावं लागेल? एक तर त्या मदरमध्ये आपल्याला काय करावं लागेल? प्रोडक्शन वाढवावं लागेल. कशाचं? अम्निओटिक फ्लुइडचं. प्रोडक्शन ऑफ अम्निओटिक फ्लुइड काय करावं लागेल आपल्याला? वाढवावं लागेल किंवा मग आपल्याला काय करावं लागेल? जे ॲब्झॉर्प्शन आहे, जे ॲब्झॉर्प्शन ऑफ अम्निओटिक फ्लुइड जे आहे, ते काय करावं लागेल आपल्याला? कमी करावं लागेल. ॲब्झॉर्प्शन कमी झालं म्हणजे आपोआप काय होणार? तिथं पाणी साचणार आहे आणि प्रोडक्शन झालं म्हणजे काय? आपोआप तिथं पाणी साचणार आहे. ठीक आहे. मग आता इथे जर अम्निओटिक फ्लुइड वाढवायचं असेल, तर फिटल युरिनचं क्वांटिटी आपण वाढवली पाहिजे. कुठली पण कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे आपण? फिटल युरिन जे आहे, त्याची क्वांटिटी आपण वाढवली पाहिजे, जेणेकरून प्रोडक्शनमध्ये काय होईल? वाढ होईल. किंवा मग आपण काय केलं पाहिजे? ॲब्झॉर्प्शनमध्ये जे फिटल स्वॉलोविंग होती.
आपण काय केली पाहिजे, फिटल स्वॉलोविंग कमी केली पाहिजे. फिटल स्वॉलोविंग जी आहे ती कमी केली पाहिजे. म्हणजे काय होईल, ऍब्झॉर्प्शन कमी होईल. म्हणजे अशा सगळ्या कंडिशन ज्याच्यामध्ये फिटल युरिन वाढते आणि ज्याच्यामध्ये स्वॉलोविंग कमी होते, अशा सगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळतो, पॉलीहायड्राम्निऑस बघायला मिळतो. हा बेसिक प्रिन्सिपल आहे. हा जर बेसिक प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला इटिओलॉजीमध्ये पाठ करण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. तर बेसिक प्रिन्सिपल आहे, की एक तर तुम्ही प्रोडक्शन वाढवा किंवा काय करा, ॲब्झॉर्प्शन कमी करा. तर तुम्हाला काय मिळेल, पॉलीहायड्राम्निऑस ही कंडिशन मिळेल. तर मग आता आपण एक्झॅक्ट इटिओलॉजी जर बघायची म्हटलं, तर एक्झॅक्ट इटिओलॉजी बघत असताना काही मॅटर्नल फॅक्टर्स आहेत, काही फिटल फॅक्टर्स आहेत, जे की काय करतात त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करतात. ठीक आहे. तर एक्झॅक्ट कॉज मध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला एक्झॅक्ट कॉज तर माहिती नाही. जवळपास 50 ते 60 केसेसमध्ये जवळपास 50 ते 60% केसेसमध्ये आपल्याला एक्झॅक्ट कॉज जो आहे तो माहित नसतो. पण काय होतं त्याच्यामध्ये, एक ढोबळमानाने कुठला पण कॉज असला तर याच्यामध्ये होतं काय, एक तर ॲब्झॉर्प्शन ऑफ काय होतं, तिथल्या लिकर आमनायचं कमी होतं किंवा प्रोडक्शन जे आहे ते काय होतं, एक्सेसिव्ह होतं. या 2 गोष्टीपैकी कुठली पण एक गोष्ट झाली किंवा दोन्ही पण गोष्टी झाल्या तर तिथे आपल्याला काय बघायला मिळतं, पॉलीहायड्राम्निऑस ही कंडिशन बघायला मिळते. ठीक आहे. तर मग फिटल अनॉमलीजमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं बाबांनो, तर एक आहे अनएन्सेफॅली. तर तुम्हाला जी पिक्चर दिसते ती पिक्चर आहे अनएन्सेफॅलीमध्ये. तर हा जो इथं बाब्या आहे, या बाब्याची तुम्ही खोपडी बघा. या बाब्याच्या खोपडीमध्ये वर काय नाही आहे, मेनिंजेसच नाही आहेत. काय नाही आहेत, मेनिंजेस नाहीत. मेनिंजेस काय असतं, आपल्या ब्रेनच्या वरची कव्हरिंग असते. ती कव्हरिंग तिथे काय आहे, अब्सेंट आहे. जर तिथे कव्हरिंग अब्सेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अनएन्सेफॅली म्हणतो. नॉर्मली जो आपला ब्रेन आहे त्या ब्रेनला आपण म्हणतो एन्सेफेलॉन, म्हणजेच काय, नॉर्मल ब्रेन. आणि त्याच्या पुढे एन लावला आपण म्हणजे काय, एनएन्सेफॅलू, एनएन्सेफॅली म्हणजेच काय, अबनॉर्मल ब्रेन. आता हा ब्रेन कसा आहे, ॲबनॉर्मल आहे. काय ॲबनॉर्मल आहे, तर याच्यावर काय नाही आहे, याची कव्हरिंग नाहीये, मेनिंजेस नाहीये. मग आपल्या ब्रेनमध्ये काय असतं, सीएसएफ असतं, आपल्याला माहित आहे. तर हे जे सीएसएफ आहे, हे इथे आत राहणार आहे का नाही, हे काय होणार आहे, पाझरून बाहेर पडणार आहे. ठीक आहे. पाझरून काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, जे कॉन्ट्रिब्युशन आहे फिटसमध्ये, आपल्याला माहित आहे की युरिन जे आहे ती काय करत होती, लायकर आमनाय बनवत होती. मग आता इथे प्रोडक्शनमध्ये काय होतंय, अजून एक सोर्स वाढत चाललाय. खालून जो फिटसचा युरिनचा झरा आहे तो झरा पण सुरू आहे आणि इथे वरून एक छोटासा अजून एक झरा तयार झालेला आहे. आता काय झाले, 2-2 झरे तयार झाले, म्हणून काय होणार, ती टाकी लवकर फुल होणार आहे. ठीक आहे. तर मग जे ट्रान्झिट्युशन जे आहे कशामुळं, एक्सपोज मेनिंजेस किंवा काय, ओपन मेनिंजेस असल्यामुळं जे काही ट्रान्झुडेशन होत आहे, ट्रान्झुडेशन म्हणजे काय, थोडक्यात पाझरत आहे. काय, तर सीएसएफ आणि जो काय ब्रेनचा लिक्विड कंटेंट आहे तो सगळं काय होत आहे, बाहेर येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो फिटस आहे, आता याची खोपडी अशी असल्यावर याचा स्वॉलोविंग रिफ्लेक्स व्यवस्थित असणार आहे का, नाही. आता याचा स्वॉलोविंग रिफ्लेक्स कमी आहे म्हणजे इथं काय होत आहे, ॲब्झॉर्प्शन. प्रॉब्लेम कशामध्ये आहे, ॲब्झॉर्प्शन कमी होत आहे आणि ॲब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे काय होतं, तिची टाकी आहे ती भरलेलीच्या भरलेलीच राहते. किंवा या फिटसमध्ये आता इथे याचं डोकं नाहीये, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, की इथे पॉसिबली त्याच्या पिट्युटरीमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. आणि याच्या पिट्युटरीमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर इथे अँटी डाययुरेटिक हार्मोन सिक्रेट होणार नाही. आणि अँटी डाययुरेटिक सिक्रेट न झाल्यामुळे तिथे काय होते, एक्सेसिव्ह युरिनेशन होते. म्हणजे फिटल युरिनचं काय झालं, इथे प्रोडक्शन वाढलं. काय झालं, प्रोडक्शन वाढलं. आणि प्रोडक्शन वाढल्यामुळे काय होईल, आपोआप काय होईल, पॉलीहायड्राम्निऑस ही कंडिशन येईल. तर अनएन्सेफॅलीमध्ये जे आहेत आपल्याला या सगळ्या कारणांमुळे काय होतं, तर पॉलीहायड्राम्निऑस होतो. त्याच्यानंतर येतं आपलं स्पायना बायफिडा. स्पायना बायफिडामध्ये पण सेम होतं. जे ट्रान्झिल्युशन आहे, मेनिंजेस एक्सपोज झाल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं, सगळं जे आहे ते फ्लुइड खाली येतं. स्पायना बायफिडा कुठल्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होते, ती तुम्ही मला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. स्पायना बायफिडा ही जी कंडिशन आहे ही फिटसमध्ये होते. पण कधी होते, मॅटर्नल कंडिशनमध्ये मदरला कुठल्या व्हिटॅमिनची डिफिशियन्सी झाल्यामुळे स्पायना बायफिडा होतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड काय आहे बघा, इसोफॅजियल ऑर डिओडोनल अट्रेसिया. आता बघा, इसोफॅजियल अट्रेसिया किंवा डिओडोनल अट्रेसिया म्हणजे काय, तर नॉर्मली काय असतं, नॉर्मली हा तुमचा इसोफॅगस जो आहे तो असा इकडे स्टमकला कनेक्टेड असतो आणि त्याच्या मागे काय असतो, ही तुमची एअरवे आहे आणि ही काय आहे, अशी इकडे लंग्सला कनेक्टेड असते. म्हणजे इथं काय तुमचे असे लंग्स आहेत आणि खाली काय आहे, स्टमक आहे. बरोबर आहे. हे नॉर्मली असतं. पण कधी-कधी काय होतो, हा इसोफेजियल अट्रेसिया होतो.
म्हणजे काय, इसोफेगस जो आहे ते काय होतो, असा इथे ब्लाइंड पाऊच बनवतो. इसोफेगस मध्ये काय नाहीये, इथे कंटिन्युइटी नाहीये. ठीक आहे, इसोफेगस मध्ये काय नाही आहे, कंटिन्युइटी नाही. मग त्या बच्चूने जे काही काय केलेलं आहे, फिटल जे काही हे आहे, एमनिओटिक फ्लुइड आहे, जे काही त्यांना गिळलेलं आहे, ठीक आहे, तो काय करतो, स्वॉलिंग करतो. मग जे काही त्यांना गिळलेलं एमनिओटिक फ्लुइड आहे ते आज जाणार आहे का, जाणार नाही. जाऊन जाऊन कुठपर्यंत जाणार आहे, या इसोफेगसच्या या पॉकेटपर्यंत. याच्या पुढे जाणार आहे का, नाही. म्हणजे तिथं काय झालेलं आहे, ऍब्झॉर्प्शन कमी झालेलं आहे. काय झालेलं आहे, ऍब्झॉर्प्शन कमी झालेलं आहे. या कंडिशनला आपण काय म्हणतो, इसोफेजियल ऍट्रेसिया म्हणतो. काय म्हणतो, इसोफेजियल ऍट्रेसिया. ठीक आहे, किंवा जेव्हा आपण पेडियाट्रिकमध्ये TEF बघू, ठीक आहे, ट्रकिओ इसोफेगल फिस्चुला, तेव्हा आपण जे आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये बघूया. याचे बरेचसे टाईप असतात, 3-4 टाईप्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फेशियल क्लेफ्ट. जर बेबीमध्ये क्लेफ्ट पॅलेट असेल किंवा क्लेफ्ट लिप असेल तरी पण त्याच्या स्वॉलोइंगमध्ये प्रॉब्लेम येईल आणि काय होईल, ऍब्झॉर्प्शन कमी होईल. त्यानंतर आहे हायड्रॉप्स फिटॅलिस. जेव्हा RH प्रॉब्लेम येतो, जर मदर काय असेल, निगेटिव्ह असेल आणि फादर काय असेल, पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्यामध्ये काय येतो, RH इनकम्पॅटिबिलिटी होते. आणि RH इनकम्पॅटिबिलिटी झाल्यामुळे काय होतं, हायड्रॉप्स फिटॅलिस होतं किंवा हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न, HDN, हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न किंवा हायड्रॉप्स फिटॅलिस होतो. याच्यामध्ये पण आपल्याला पॉलीहायड्रामिनॉस बघायला मिळतं. त्यानंतर जे फिटस आहे, त्या फिटसमध्ये जर टॉर्च सारखे इन्फेक्शन झाले तर त्या इन्फेक्शनच्या रिस्पॉन्समुळे तिथं काय होतं, लोकल व्हॅसोडायलेशन होतं. आणि लोकल व्हॅसोडायलेशन झाल्यामुळे फिटसचं जे काही फ्लुइड आहे ते काय होतं, बाहेर येतं. म्हणजेच ते कुठे येतं, एमनिओटिक फ्लुइडमध्ये. ठीक आहे. अनयुप्लॉइडी म्हणजेच काय आहे, त्या फिटसची प्लॉइडी जी आहे ती 2N न राहता काय झाली, 3N झाली किंवा N झाली. ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये क्रोमोझोमल किंवा जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटीज मध्ये पण काय होऊ शकतं, पॉलीहायड्रामिनॉस ही कंडिशन होऊ शकते. ठीक आहे, बरोबर आहे. फोलिक ऍसिडच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, तर आपल्याला माहित आहे स्पायना बायफिडा होतो. तर आपण काय काय बघितलं आतापर्यंत, आपण डेफिनेशन बघितल्या आणि इटिओलॉजीमध्ये आपण काय बघितलं, की फिटल फॅक्टर असे कुठले कुठले आहेत जे काय करतात, प्रोडक्शन ऑफ काय करतात, एमनिओटिक फ्लुइड वाढवतात आणि काय करतात, ऍब्झॉर्प्शन ऑफ एमनिओटिक फ्लुइड काय करतात, कमी करतात. तर प्रोडक्शन वाढवणारे आणि कमी करणारे दोन्ही पण घटक काय केले आपण इथे बघितलेले आहेत. ठीक आहे. कुठले कुठले बघितले आपण, अनएन्सेफॅली. अनएन्सेफॅलीमध्ये काय होतं, सॉल्विंग रिफ्लेक्स कमी होतो म्हणून ऍब्झॉर्प्शन कमी होतं. त्याच्यानंतर काय होतं, की अँटी डाययुरेटिक हार्मोन ADH काय होतो, अँटी डाययुरेटिक हार्मोन कमी होतो, त्याच्यामुळे एक्सेसिव्ह युरिनेशन होतं. त्याच्यानंतर काय होतं, हा जो तुमच्या ब्रेन मधला जो काही लिक्विड कंटेंट आहे, CSF कंटेंट आहे, तो बाहेर येतो तिथे कव्हरिंग नसल्यामुळे. तिथे पण काय होऊ शकतं, पॉलीहायड्रामिनॉस होऊ शकतं. स्पायना बायफिडा सेम, इसोफेजियल ऍट्रेसिया आणि ड्युओडेनल ऍट्रेसिया याच्यामध्ये पण काय होतं, की जे आहे ते पुढे ब्लाइंड पाऊच असल्यामुळे स्वॉलोइंग जी आहे ती प्रॉपर होऊ शकत नाही. फेशियल क्लेफ्ट्स मध्ये पण सेम आहे. हायड्रॉप्स फिटॅलिस RH आयसोइम्युनायझेशनमुळे होऊ शकणारी कंडिशन आहे. त्याच्यामध्ये मदर जी आहे ती कशी असते, निगेटिव्ह असते आणि फादर जे आहे ते RH कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि याच्यामुळे काय होतं, RH इनकम्पॅटिबिलिटी होते. त्याच्यामध्ये हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न होतो आणि हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न झाल्यामुळं, हायड्रॉप्स फिटॅलिस झाल्यामुळं तिथे पॉलीहायड्रामिनॉस कंडिशन तयार होते. इन्फेक्शन सच ॲज टॉर्च इन्फेक्शन आणि अनयुप्लॉइडी म्हणजेच काय, जर तिथे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी असतील फिटसमध्ये तरी पण काय होऊ शकतं, पॉलीहायड्रामिनॉस होऊ शकतं. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे जसं आपण आता फिटल कंडिशन बघितल्या, तसे आपल्याला बघायचे की कुठल्या कुठल्या मॅटर्नल कंडिशन्स अशा आहेत ज्याच्यामध्ये पॉलीहायड्रामिनॉस होण्याचे चान्सेस आहेत. आता बघा, मॅटर्नल मध्ये आहे, फर्स्ट आहे डायबिटीस, जी की काय आहे, मोर कॉमन म्हणतो आपण. सगळ्यात कॉमन जर तुम्हाला विचारली कंडिशन, मॅटर्नल कंडिशन जी की पॉलीहायड्रामिनॉस करते, तर ती काय आहे, डायबिटीस आहे. मग डायबिटीस मध्ये काय होतं, मॅटर्नल ब्लड शुगर काय असते, जास्त असते. मग आता मॅटर्नल ब्लड शुगर जास्त असल्यामुळे तेच ब्लड काय होणार आहे, फिटसमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मग काय होणार आहे, फिटसची पण काय होते, ब्लड शुगर जास्त होते. आणि आपल्याला माहिती आहे की जे फिमेल्स आहेत किंवा कुठलेही जरी फिमेल जरी असेल किंवा मेल जरी असेल, ज्यांच्यामध्ये काय असते, ब्लड शुगर जास्त असते, त्याच्यामध्ये आपल्याला एक कंडिशन बघायला मिळते, ती म्हणजे पॉलीयुरिया. कुठली कंडिशन बघायला मिळते, पॉलीयुरिया, किंवा त्याला आपण काय म्हणतो, एक्सेसिव्ह युरिनेशन. काय म्हणतो, एक्सेसिव्ह युरिनेशन. मग हे त्या
कशामध्ये होतं, बाळामध्ये पण सेम होतं. बाळामध्ये काय झालेलं आहे, आता इथे ब्लड शुगर लेवल वाढलेली आहे आणि ब्लड शुगर लेवल वाढल्या कारणानं इथे काय होते, फिटल डाययुरेसिस होतं. म्हणजेच काय, फिटल युरिन जे आहे ते काय होते, एक्सेसिव्ह प्रोडक्शन होतं आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा फिटल युरिन एक्सेसिव्ह प्रोडक्शन होतं तेव्हा तेव्हा तिथं काय होतं, पॉलीहायड्राम्निऑस ही कंडिशन होते. ठीक आहे. तर डायबिटीजमुळे काय होतं, मॅटर्नल शुगर वाढते. दॅट्स वाय काय होते, फिटल शुगर पण वाढते आणि जेव्हा जेव्हा शुगर वाढते तेव्हा तेव्हा तिथं पॉलीयुरिया होतं, एक्सेसिव्ह युरिनेशन होतं किंवा डाययुरेसिस होतं आणि अशा कंडिशनमुळे पॉलीहायड्रोनियस जे आहे ते होऊ शकतं. ठीक आहे. जर मदरला डायबिटीज असेल तर फिटसचं वेट जे आहे, फिटसचं जे बॉडी वेट आहे ते कमी होतं की जास्त होतं, हे मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमी होतं का जास्त? ठीक आहे. तर अजून कुठली कंडिशन आहे, कार्डियाक किंवा रिनल डिसीज. जर मदरला कार्डियाक किंवा रिनल डिसीज असतील तर त्याचा प्रभाव जो आहे तो त्या फिमेलच्या प्लासेंटावर होतो आणि ते प्लासेंटाचं जे काय आहे एक्सचेंज आहे, फ्लुइडचं एक्सचेंज आहे, त्या फ्लुइडच्या एक्सचेंजमुळे प्रभाव पडतो आणि याच्यामुळे काय होऊ शकतं, पॉलीहायड्राम्निऑस ही कंडिशन होऊ शकते. तर मॅटर्नलमध्ये दोनच कंडिशन आहेत, एक तर डायबिटीज आहे आणि आहे कार्डियाक किंवा रिनल. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा मल्टिपल प्रेग्नन्सीज. त्यानंतर काय आहे, मल्टिपल प्रेग्नन्सी. मायक्रोझोमिया नाहीये मॅडम, ते मॅक्रोझोमिया आहे. मायक्रो नाही होत, मॅक्रो होतो. मायक्रो म्हणजे साईज कमी होणे, मॅक्रो इज साईज जास्त होणे. तर त्याचं नाव आहे मॅक्रोझोमिया. ओके. 4-4, 5-5 किलोचे बच्चू असतात ते, ठीक आहे. मॅक्रोझोमिक बच्चू. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, जी नॉर्मल डिलिव्हरी आहे ती पॉसिबल होत नाही. कधी-कधी खूप जास्त वेळ काय करायला लागतं, आपल्याला नॉर्मल ट्रायल द्यायला लागतं किंवा मोस्ट ऑफ द कंडिशनमध्ये सी सेक्शन आपल्याला करावं लागतं. कारण का, बेबीची जी साईज आहे ती खूप मोठी आहे, जी की नॉर्मल वजायनाच्या त्या पॅसेजमधून काय होऊ शकत नाही, येऊ शकत नाही. आपण बघितलं होतं की जेव्हा आपल्याला सिझेरियन सेक्शन करायचं असतं तर कशामध्ये प्रॉब्लेम असतात, पॅसेजमध्ये, ठीक आहे. तर मल्टिपल प्रेग्नन्सी आता बघूया. तर मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये जे मोस्ट कॉमन आहे त्याच्यामध्ये आहे मोनोझायगॉटिक ट्विन्स. मोनोझायगॉटिक ट्विन्समध्ये काय, एकाच झायगोटपासून बनलेले 2 ट्विन्स. एकाच झायगोटपासून बनलेले 2 ट्विन्स त्याला आपण काय म्हणतो, मोनोझायगॉटिक ट्विन म्हणतो. आणि मोनोझायगॉटिक ट्विनमध्ये आपल्याला जास्त करून पॉलीहायड्राम्निऑस बघायला मिळतं ॲज कंपेअर्ड टू तुमचं डायझायगॉटिक. ठीक आहे. तर याच्यामध्ये होतं काय, तर याच्यामध्ये TTTS होतं. यालाच काय म्हणतो आपण, ट्विन ट्विन ट्रान्सफर सिंड्रोम. काय म्हणतो, ट्विन ट्विन टू ट्विन ट्रान्सफर सिंड्रोम. ट्रान्सफर सिंड्रोम. त्याच्यामध्ये काय होतं बघा, फॉर एक्झाम्पल हे काय आहे, युटरस आहे आणि या युटरसमध्ये 2 ट्विन्स आहेत. इकडे या ट्विनचा आहे आणि इकडे या 2 इकडे एक ट्विन आहे. ह्या दोघांचं पण काय आहे, घर जे आहे ते वेगळं आहे. याचा प्लासेंटा आहे, याचा इकडे काय आहे, एम्निओटिक सॅक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता हे काय आहे, मोनोझायगॉटिक ट्विन्स आहेत. मोनोझायगॉटिक ट्विन्स आहेत म्हणून यांचं काय असणार आहे, प्लासेंटा आणि सॅक काय असणार आहे, एकच असणार आहे. ठीक आहे. याचा प्लासेंटा आणि काय असतो, सॅक जो आहे तो काय असतो, एकच असतो. आता हे एक असल्यामुळे काय होतं, की ट्विन टू ट्विन ट्रान्सफर सिंड्रोममध्ये काय होतं, जे न्यूट्रिशन्स आहेत, हे पूर्णपणे जे न्यूट्रिशन्स आहेत, या बच्चूचे न्यूट्रिशन्स काय करतो, हा बच्चू पूर्ण घेतो. म्हणून कालांतराने काय होतं, हा बच्चू जो आहे तो काय होतो, IUGR होतो. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, इंट्रा युटेराइन ग्रोथ रिटार्डेशन होते. त्याची साईज जी आहे ती वाढत नाही. त्याची साईज जी आहे तेवढ्याला तेवढीच राहते आणि सगळं जे न्यूट्रिशन आहे हा एकटा खातो. ठीक आहे. हा एकटा खातो. याला आपण काय म्हणतो, ट्विन टू ट्विन ट्रान्सफर सिंड्रोम म्हणतो. आता ट्विन टू ट्विन ट्रान्सफर सिंड्रोम झाल्यामुळे काय होतं, ते सगळं अम्निओटिक फ्लुइड आहे ते काय होतं, त्याच्याकडे शिफ्ट होतं. सगळं अम्निओटिक फ्लुइड काय होतं, याच्याकडे शिफ्ट होतं आणि कालांतराने हा काय बनतो, मरकुंडा सुकुडुंडा असा हा बिचारा बनतो. याच्यामध्ये आयुजार होतं आणि हा मस्त हेल्दी धष्टपुष्ट राहतो. ठीक आहे. तर हे आहे आपलं ट्विन टू ट्विन ट्रान्सफर सिंड्रोम. याच्यामध्ये पण आपल्याला पॉलीहायड्राम्निऑस जी आहे ती कंडिशन बघायला मिळते. येस, येस. मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये काय बघितलं आपण, मोनोझायगॉटिक मध्ये काय असतं, कॉमन असतं आणि याच्यामध्ये काय, ट्विन टू ट्विन सिंड्रोम. हा पण काय करायचं नाही, आपण विसरायचं नाही आहे. त्यानंतर प्लासेंटामध्ये अशा कुठल्या कंडिशन्स आहेत का त्याच्यामुळं पॉलीहायड्राम्निऑस होतं, तर हो होतं. कुठला, कोरिओ अँजिओमा.
ठीक आहे. काल एक आपण कंडिशन बघितली होती बघा, जेव्हा आपण काय करत होतो, मोलार प्रेग्नन्सी शिकत होतो. काल कुठला टॉपिक बघितला होता आपण? मोलार प्रेग्नन्सी. मोलार प्रेग्नन्सी जेव्हा आपण बघितलं होतं, तेव्हा आपण त्या मोलार प्रेग्नन्सीचं कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं हे. काय कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं आपण? तर मोलार प्रेग्नन्सीचं आपण एक कॉम्प्लिकेशन सांगितलं होतं. त्याला आपण म्हटलं होतं कोरिओ कार्सिनोमा. काय म्हटलं होतं आपण त्याला? कोरिओ कार्सिनोमा. आणि या कोरिओ कार्सिनोमा जी आहे ती काय म्हटलं होतं आपण? मॅलिग्नंट कंडिशन आहे असं आपण म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? मॅलिग्नंट कंडिशन आहे असं आपण म्हटलं होतं. मग आज आपण काय बघत आहोत? पॉलीहायड्रामनियोस बघत आहोत. आणि या पॉलीहायड्रामनियोसच्या इटिओलॉजीमध्ये आपण बघतोय की काय? कोरिओ अँजिओमा. कोरिओ अँजिओमा. हा कोरिओ अँजिओमा काय आहे? एक बेनाइन कंडिशन आहे. बेनाइन कंडिशन आहे. म्हणजेच कशी आहे? नॉन कॅन्सरस कंडिशन आहे. कशी आहे? नॉन कॅन्सरस कंडिशन आहे. आणि कोरिओ कार्सिनोमा कशी होती? कॅन्सरस कंडिशन होती. कशी होती? कॅन्सरस कंडिशन होती. आता कोरिओ कार्सिनोमा आणि कोरिओ अँजिओमा या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. कोरिओ अँजिओमा म्हटलं तर काय होतं? याच्यामध्ये जे आहे तुमच्या ब्लड व्हेसल्स वाढतात. ठीक आहे. ब्लड व्हेसल्स जे आहेत त्या वाढतात. ब्लड व्हेसल्स वाढल्या याचा अर्थ काय झालं? तर तिथलं व्हॉल्यूम वाढलं. व्हॉल्यूम वाढलं याचा अर्थ काय झालं? पॉलीहायड्रामनियोस झालं. ठीक आहे. तर कोरिओ कार्सिनोमामध्ये काय होतं? जो तुमचा ही कशी आहे? कंडिशन कशी आहे? मॅलिग्नंट आहे, कॅन्सरस ग्रोथ आहे. कोरिओ अँजिओमा जी आहे ती कशी आहे? बेनाइन कंडिशन आहे. ठीक आहे. तिला ही एक टेम्पररी कंडिशन असते. जोपर्यंत तुमचा फिटस आहे तोपर्यंत तिथल्या ब्लड व्हेसल खूप वाढतात. जसं प्रेग्नन्सी झाली म्हणजे तुमची डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर कोरिओ अँजिओमा रिसॉल्व्ह होतो. पण कोरिओ कार्सिनोमास तसं आहे का? नाही. याचं काय होतं? मेटास्टॅसिस होतं. काय होतं? मेटास्टॅसिस होतं. मेटास्टॅसिस म्हणजे काय? हा कॅन्सर जो आहे तो काय होतो? एका ऑर्गन कडून दुसऱ्या ऑर्गनकडे काय होतो? पसरतो. जसं की आपण काल बघितलं होतं. लंग्समध्ये पसरला होता, लिव्हरमध्ये पसरला होता. ठीक आहे. तर कोरिओ अँजिओमा इथे काय आहे? इटिओलॉजिकल फॅक्टर आहे. कोरिओ कार्सिनोमा वेगळा, कोरिओ अँजिओमा वेगळा. त्याच्यानंतर आहे कुठला कॉज? इडिओपॅथिक. इडिओपॅथिक म्हणजे काय? माहित नसलेले कॉज. माहित नसलेले. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की बाबा ज्या अशा 50 ते 60% कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट कॉज जो आहे तो माहित नसतो. जेवढ्या बाकीच्या जे काही 40 ते 50% प्रेग्नन्सी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कॉज माहित आहेत. त्याच्यापैकी आपण कॉज बघितलेत. आपण फिटल बघितलेत, आपण मॅटर्नल बघितलेत, आपण प्लॅसेंटल कॉजेस बघितलेत आणि आपण मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये पण कसं वाढतं ते पण आपण बघितलेलं आहे. तर इटिओलॉजी क्लिअर आहे सर्वांना? बोला. इटिओलॉजी क्लिअर आहे का सर्वांना? इटिओलॉजी, डीव्हीपी, एएफआय त्यांचं सगळ्या डेफिनेशन सगळं क्लिअर आहे का? चला फटाफट करा म्हणजे कसं आपल्याला क्वेश्चन्स पण घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण याचे टाइप्स बघूया. तर टाइप्स जर बघायला गेलं तर ऑनसेटवरून म्हणजे ऑनसेट जे आहे ते अॅक्यूट आहे का क्रोनिक आहे याच्यावरून आपल्याला 2 टाइप बघायला मिळतात. एक आहे क्रोनिक जो की काय होतो हळू स्टार्ट होतो. इन्सिडियंट स्टार्ट होतो. त्याला स्टार्ट व्हायला वीक्स पर्यंत लागू शकतात. आणि हे जे आहे ते कॉमन आहे. ठीक आहे. ॲज कंपेअर टू तुमचं अॅक्यूट. ठीक आहे. क्रोनिक काय आहे? कॉमन आहे. अॅक्यूट काय आहे? रेअर आहे. त्याचा ऑनसेट कसा असतो? आता नावातच आहे अॅक्यूट म्हणजे काय? ऑनसेट सडन असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते काय असतं? विदिन फ्यू डेज ऑर मे अपेअर अॅक्यूटली ऑन प्री एक्झिस्टिंग क्रोनिक व्हरायटी. प्री एक्झिस्टिंग काहीतरी क्रोनिक कंडिशन असते त्याच्यामुळे अॅक्यूटली आपल्याला याचे सिम्पटम्स बघायला मिळतात. किंवा मग आपण अजून टाइप कुठले करतो? माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. मग माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर कसं करतो आपण? आपल्याला माहिती आहे की डीव्हीपी जो आहे तो 8 पेक्षा जास्त झाला त्याला आपण काय म्हणतो? पॉलीहायड्रामनियोस म्हणतो. काय म्हणतो? पॉलीहायड्रामनियोस म्हणतो. मग जर 8 ते 11 पर्यंत असेल तर त्याला आपण माइल्ड म्हणूयात. जर 12 ते 15 डीव्हीपी असेल तर त्याला आपण मॉडरेट म्हणूया. आणि जर डीव्हीपी तुमचा 16 किंवा 16 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणूया? सिव्हिअर पॉलीहायड्रामनियोस असं आपण म्हणूया. ठीक आहे. तर टाइप्स मध्ये आपण बघितलं की डिपेंडिंग ऑन द ऑनसेट आपण 2 टाइप केले. एक म्हटलं आपण अॅक्यूट आणि एक म्हटलं आपण क्रोनिक. आणि डिपेंडिंग अपॉन सिव्हिअरिटी आपण काय केलं? माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असे 3 टाइप केले. माइल्ड कशाला म्हटलं आपण? जर 8 ते 11 सेंटीमीटर पर्यंत जर डीव्हीपी असेल तर त्याला आपण माइल्ड म्हणलं. जर 12 ते 15 सेंटीमीटर पर्यंत डीव्हीपी असेल तर त्याला आपण मॉडरेट पॉलीहायड्रामनियोस म्हटलं. आणि जर डीव्हीपी 16 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हटलं सिव्हिअर पॉलीहायड्रामनियोस. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण बघूया आता सिम्पटम्स.
ओके. टाइप्स मध्ये एवढं काही जास्त नाहीये. टाइप्स मध्ये जास्त जे आहे ते क्वेश्चन विचारत नाही. ठीक आहे. सिम्पटम्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, की जे काही सिम्पटम्स आहेत ते कशामुळे होतात? मेकॅनिकल कॉजेसमुळे होतात. म्हणजे मेकॅनिकल कॉज म्हणजे काय? आता पॉलीहायड्रामिनोस आहे. पॉलीहायड्रामिनोस असल्यामुळं काय होत आहे, की तुमचा जो फंडस आहे त्या फंडसची हाईट वाढते. युट्रस एनलार्ज होत आहे. ॲब्डोमिनल एनलार्ज होत आहे आणि ॲब्डोमेन एनलार्ज झाल्यामुळं काय होत आहे, जो पेशंट आहे, जी फिमेल आहे, त्या फिमेलच्या लंग्सवर प्रेशर येत आहे. लंग्सवर प्रेशर येतंय म्हणजे तिला काय होणार आहे? रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच त्यामधला काय होतं? डिस्निया होतो. म्हणजेच काय? श्वास घ्यायला त्रास होतो. ऑर इव्हन रिमेन इन द सिटिंग पोझिशन फॉर इझियर ब्रीथिंग. त्या फिमेलला जे आहे ते सिटिंग पोझिशनमध्ये तिला राहावं लागतं नेहमीसाठी तिला. का? कारण तिला ब्रीथ जर तिला इझिली करायचं असेल. जसंही ती झोपण्याचा प्रयत्न करते त्याच्यामध्ये डिस्निया होतो. जसंही ती 90 डिग्रीमध्ये अशी बसते तेव्हा तिला काय होतं? डिस्निया तिचा रिझॉल्व्ह होतो. का? कारण तिचं जे एम्निओटिक फ्लुइड आहे, जे काय होतं? ग्रॅव्हिटीमुळे खाली ढकललं जातं. तिच्या लंग्सवरचं प्रेशर काय होतं? लंग्सवरचं प्रेशर जे आहे ते काय होतं? कमी होतं आणि लंग्सवरचं प्रेशर कमी झालं की तिचा डिस्निया रिसॉल्व्ह होतो. आणि जशी तिने झोपायला सुरुवात केली, की हे जे ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होता, जो खाली पुल इफेक्ट होता, तो पुल इफेक्ट जो आहे तो कमी होतो आणि हा पुल इफेक्ट कमी झाल्यामुळं लंग्सवर प्रेशर वाढतं आणि लंग्सवर जसंही प्रेशर वाढलं, त्या फिमेलमध्ये काय होतो? डिस्निया. ठीक आहे. तर मग ही फिमेल काय करते? नेहमी फाउलर पोझिशनमध्ये बसण्याचा प्रयत्न करते. काय करते? फाउलर पोझिशनमध्ये बसण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. जसंही तुम्ही तिची पोझिशन वर केली, ती बेटर फील करायला लागते. जसंही तिची पोझिशन तुम्ही खाली केली, तिला डिस्निया जो आहे तो वाढायला लागतो. त्यानंतर मग बघतो आपण पाल्पिटेशन्स. ठीक आहे. मदतला काय होतं? पाल्पिटेशन्स होतात. इडिमा ऑफ द लेग्स, द फ्लुइड जास्त आहे आणि जर ती फिमेल प्रेग्नंट आहे, तर ऑलरेडी तिच्यामध्ये इडिमा ऑफ द लेग्स असतो आणि जर पॉलीहायड्रामिनोस झालं, तर ते फ्लुइड जे आहे ते अजून जास्त झाल्यामुळं बॉडी फ्लुइड वाढल्यामुळे तिच्यामध्ये इडिमा जो आहे तो वाढतो. इडिमा वाढला, व्हॅरिकोसिटीज ऑफ द वेन, जे पायाचे वेन्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं? व्हॅरिकोसिटीज होतात. वल्वाला आपल्याला काय बघायला मिळतो? इडिमा बघायला मिळतो आणि हिमोरॉइड्सचा त्यात प्रोड्युक्शन पण आपल्याला बघायला मिळतं. हे सगळं कशामुळे होत आहे? तर फ्लुइडच्या वाढलेल्या प्रेशरमुळे होत आहे किंवा फ्लुइडच्या वाढलेल्या क्वांटिटीमुळे होत आहे. ठीक आहे. म्हणजे फ्लुइड काय करत आहे? जिथं जागा मिळेल तिथं जाऊन काय होत आहे? ॲक्युम्युलेट होण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्याला सोप्या जागा कुठे मिळतात? त्याला लेग्स मिळतो. ठीक आहे. त्याला वल्वा मिळते, हिमोरॉइड्स मिळते. म्हणजे ज्या ऑर्गनवर ग्रॅव्हिटीचा फुल इफेक्ट आहे तिथे सगळीकडे जाऊन काय होत आहे? ते व्हॉल्यूम जे आहे ते काय होत आहे? ॲक्युम्युलेट होत आहे. ठीक आहे. ॲब्डोमेन एनलार्ज का होतंय? कारण फ्लुइड वाढलेला आहे, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे? युट्रसची साईज वाढणार आहे आणि युट्रसची साईज वाढली तर ऑब्व्हियसली तुमच्या ॲब्डोमेनची साईज पण वाढणार आहे. आणि स्किन कशी होते? टेन्स होते, शायनी होते आणि त्याच्यावर स्ट्राया दिसतात. तुम्हाला प्रॉमिनंट स्ट्राया दिसतात. आपल्याला माहिती आहे हे जर ॲब्डोमिनल असेल तर हे इथं अम्बिलिकस आहे आणि इथं आपल्याला साईडला अशा स्ट्राया बघायला मिळतात. आणि जर काय झालं, ह्या ॲब्डोमिनलचा कंटेंट जर वाढवला तर ते ॲब्डोमिन असं ताणल्या जाणार आणि ताणल्या झाल्यामुळे काय होतं? हे टेन्स झालं. ठीक आहे. ताणलं गेलं म्हणजे काय झालं? टेन्स झालं आणि मग ते दिसतं कसं? तर दिसायला ते शायनी दिसतं आणि याच्यामुळे ह्या ज्या स्ट्राया आहेत त्या स्ट्रायांची साईज काय होते? ताणल्या गेल्यामुळं लार्ज होते. स्ट्रायांची साईज कशी होते? लार्ज होते. फिटल पार्ट्स कॅन नॉट बी वेल डिफाइंड. आता इथे जो बिचारा फिटस आहे, या फिटसच्या अवतीभोवती पूर्ण पाणी आहे. सगळं काय आहे? पाणी आहे आणि ह्या फिटसला जेव्हा तुम्ही काय करायला जाणार? पाल्पेट करायला जाणार, तो फिटस तुम्हाला इझिली पाल्पेट होणार आहे का? नाही. कारण तुमच्या पाल्पेशनमध्ये डिस्टर्बन्स कोण आणतंय? ते सगळं पाणी. पाणी म्हणजे कुठलं? एम्निओटिक फ्लुइड किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? लायकर एम्नाय. आता हे जर लायकर एम्नाय तुमच्या पाल्पेशनमध्ये काय करत असेल? डिस्टर्बन्स आणत असेल, तर मग त्याला आपण काय म्हणतो? फिटल पार्ट्स कॅन नॉट बी वेल डिफाइन्ड. किंवा जेव्हा तुम्ही काय करता? स्टेथो ठेवता फिटल साउंड ऐकण्यासाठी, तर तुम्हाला व्यवस्थित जे आहे ते फिटल हार्ट रेट, फिटल हार्ट साउंड ऐकायला मिळत नाही. तुम्ही फिटोस्कोप ठेवला, तुम्ही स्टेथोस्कोप ठेवला, तुम्ही डॉपलर ठेवला, तरी तुम्हाला तेवढ्या चांगल्या काय होत नाहीत, अँप्लिट्यूडनं साउंड्स ऐकायला मिळत नाहीत, जेवढं नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये ऐकायला मिळतं. ठीक आहे. तर ते जे आहे ते पाणी वाढल्यामुळे सगळ्या कंडिशन्स होतात. याच्यामध्ये जास्त असं पाठ करण्यासारखं किंवा रॉकेट सायन्स असं काही नाही. साध्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. साधं जे आहे ते आपण फक्त इमॅजिन करायचं की बाबा एक फिमेल आहे. त्या फिमेलच्या पोटातलं पाणी जे आहे ते वाढलेलं आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? बाबा पाणी वाढलेलं आहे, तिच्या लंग्सवर प्रेशर येतंय. लंग्सवर प्रेशर येतं तर मग काय होईल? हार्टला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर काय होऊ शकतं? तिला इडिमा वगैरे होऊ शकतो. सगळीकडे पाणीच पाणी आहे.
त्यानंतर तिचं पोट खूप मोठं झालेलं असू शकतं, तिची स्किन शायनी दिसते, पूर्ण स्टाया खूप जास्त दिसत आहेत, पाणी खूप जास्त असल्यामुळे तो फिटस बसलेला आहे, त्या फिटसच्या सगळ्या अवतीभोवती काय पूर्ण पाणी 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 आहे, तो पूर्ण काळ्या पाण्याच्या सजेमध्ये आहे. आणि काळ्या पाण्याच्या सजेत असल्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला पाल्पेट केलं, तर पाल्पेट केल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसतं, काय लागतं, की बाबा तुम्हाला फिटल पार्ट जे आहे ते एकदम क्लिअरली काय होत नाहीत पाल्पेट होत. ठीक आहे. त्यानंतर फिटल हर्ट साउंड जे आहे ते पण तुम्हाला क्लिअरली ऐकायला मिळत नाही. फिटल हर्ट साउंड ॲब्सेंट असते असं म्हणू नका प्लीज. ठीक आहे. फिटल हर्ट साउंड तिथे प्रेझेंट असतात, पण ते तुम्हाला क्लिअरली ऐकायला मिळत नाही आहेत. ठीक आहे. चला, इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? पण कुणाला काय प्रॉब्लेम? ओके. टॉपिक एकदम सोपा आहे. जास्त काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला कॉम्प्लिकेशन जे आहे ते काय-काय होऊ शकतात. ठीक आहे. तर कॉम्प्लिकेशनमध्ये मदरमध्ये ड्युरिंग प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा डिलिव्हरीच्या अगोदर त्यामध्ये काय-काय होऊ शकतं? प्री एक्लाम्प्सिया होऊ शकते. प्री एक्लाम्प्सियामध्ये काय-काय असतं? हायपरटेन्शन असतो, पीडल इडेमा असतो आणि काय असतो? प्रोटीन युरिया असतो. काय असतो? प्रोटीन युरिया असतो. ह्या सगळ्या कंडिशन ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर माल प्रेझेंटेशन होतं. माल प्रेझेंटेशन का होतं? कारण पाणी जास्त आहे आणि पाणी जास्त असल्यामुळे ते फिटस काय होतं? नेहमी फिरत राहतं, फिरत राहतं, फिरत राहतं. आणि ते फिरत राहिल्याच्यामुळं काय होतं? माल प्रेझेंटेशन आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे काय होऊ शकत नाही? बेबी एका प्रॉपर लायमध्ये थांबू शकत नाही. ठीक आहे. तो काय करतो? नुसता पोहत असतो. त्यानंतर रप्चर ऑफ मेम्ब्रेन. आता ते जे मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. जे काही अम्निओटिक सॅक आहे, त्या अम्निओटिक सॅकमध्ये हा जो तुमचा बेबी आहे आणि तिचं फ्लुइडचं प्रमाण वाढलं, तर या सॅकवर येणारं प्रेशर वाढेल. या सॅकवर येणारं जर प्रेशर वाढलं, तर हा सॅक काय होईल? इझिली रप्चर होईल. ठीक आहे. त्यामुळे काय होतं? प्रीमॅच्युअरली जे आहे ते मेम्ब्रेन रप्चर होतात आणि मेम्ब्रेन रप्चर झाल्यामुळे तिथे काय होतं? प्रीटर्म लेबर येतो. काय होतो? लेबर जो आहे तो प्रीटर्म होतो. सोबतच काय होतं? ॲक्सिडेंटल हिमोरेज पण होऊ शकतं. ठीक आहे. तर ड्युरिंग प्रेग्नन्सी इमॅजिन करायचं आहे, की काय आहे फिटस आहे अम्निओटिक सॅकमध्ये आणि खूप सारं पाणी आहे. खूप सारं पाणी असल्यामुळं ग्रॅव्हिटीमुळं काय होणार आहे, त्या मेम्ब्रेनवर काय येणार आहे, दाब येणार आहे. आणि मेम्ब्रेनवर दाब आल्यामुळं काय होणार आहे, ते मेम्ब्रेन लवकर रप्चर होणार. मेम्ब्रेन रप्चर झालं, की आपल्याला माहिती आहे काय होतं, लेबर इंड्यूस होतं आणि लेबर इंड्यूस झाल्यामुळं प्रीटर्म लेबरमध्ये मदरची डिलिव्हरी होऊ शकते. ठीक आहे. आणि ॲक्सिडेंटल हिमोरेज काय होतो, कारण जो काही प्रेशर आहे, तो प्रेशर एवढा जास्त असतो, की जो सडन गश जो येतो फ्लूचा, त्यामुळं प्लासेंटल इरप्शन पण त्याच्यामध्ये होऊ शकतं. आणि जर प्लासेंटा निघाला, तर तिथे काय होतं, हिमोरेज जे आहे तो स्टार्ट होतो. ठीक आहे. तर हे झाले आपले ड्युरिंग लेबर सॉरी ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर ड्युरिंग लेबर आपल्याला काय-काय बघायला मिळतं? सेम आहे. रप्चर जे आहे ते काय होतं? अर्ली होतं. त्याच्यामुळे क्वाड प्रोलेप्स. आता क्वाड प्रोलेप्स म्हणजे काय बघा, आता फॉर एक्झाम्पल हे फिटसचं हेड आहे. आता हे फिटसचं हेड आहे आणि या फिटसच्या हेडच्या पुढे काय आहे? हे बॅग ऑफ वॉटर आहे. ठीक आहे. हे काय आहे? असं बॅग ऑफ वॉटर आहे असं समजा. आता इथे जर तुमची कॉर्ड आली, अम्बिलिकल कॉर्ड आली. अम्बिलिकल कॉर्ड म्हणजेच काय? जो काही प्रेझेंटिंग पार्ट आहे, फिटल हेड असू दे, बटक्स असू दे, कुठला पण प्रेझेंटिंग पार्ट असू दे. प्रेझेंटिंग पार्टच्या अगोदर जर कॉर्ड आली, तर त्याला आपण काय म्हणतो? कॉर्ड प्रोलॅप्स असं आपण म्हणतो. आणि याच्यामुळे काय होतं? कॉर्ड प्रोलॅप्स होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. त्यानंतर काय होतं? ऑपरेटिव्ह डिलिव्हरीचे चान्सेस याच्यामध्ये वाढतात. का वाढतात? कारण इथे काय झालेलं आहे? माल प्रेझेंटेशन झालेलं आहे आणि माल प्रेझेंटेशन काय झालंय? तर पाणी जास्त आहे आणि पाणी जास्त आहे त्याच्यामुळे ते बेनं काय करायला लागले? नुसतं आत पोहायला लागले. आणि ते बेनं आत पोहतंय आणि ते एका लायमध्ये राहत नाहीये, एका प्रेझेंटेशनमध्ये राहत नाहीये, एका ॲक्सिसमध्ये राहत नाहीये. आणि जर त्याने त्या तो ॲक्सिस जो आहे व्हर्टेक्सचा ॲक्सिस तो जर त्याने मेंटेन नाही केला, तर तो काय होईल? दुसऱ्या ॲक्सिसमध्ये जाईल म्हणजे बटक्स त्याचं प्रेझेंटेशन असेल, शोल्डर असू शकतं. ठीक आहे. तर प्रेझेंटेशन काय होतं त्याचं? माल प्रेझेंटेशन होतं. आणि जेव्हा माल प्रेझेंटेशन होतं, तेव्हा आपण नॉर्मल व्हजायनल डिलिव्हरी करण्याचे लेस चान्सेस आहेत. मग आपण काय करतो? ऑपरेटिव्ह डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतो आणि ऑपरेटिव्ह डिलिव्हरी केलं, की त्याचे वेगळे कॉम्प्लिकेशन्स अजून आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर काय होऊ शकतं? प्लासेंटा रिटेन होऊ शकतो. आणि जर प्लासेंटा रिटेन झाला, तर आपल्याला माहित आहे, की कॉन्ट्रॅक्शन्स प्रॉपर येत नाहीत. कॉन्ट्रॅक्शन्स प्रॉपर नाही आले, तर मदर कशामध्ये जाते? पी-पी-एचमध्ये जाते. आणि पी-पी-एचमध्ये जाते म्हणजेच काय होतं? ती हिमोरेजिक शॉकमध्ये जाते. कशामध्ये जाते? हिमोरेजिक शॉकमध्ये जाते. तर हे आहेत ड्युरिंग लेबर. त्यानंतर आहे प्युपेरियम म्हणजेच काय? पोस्ट लेबर. लेबर संपल्याच्या नंतर काय-काय होऊ शकतं? तर सब इन्व्होल्युशन होऊ शकतं आणि इन्फेक्शन्स होऊ शकतात.
काय होऊ शकतं, सब इनोल्युशन. इनोल्युशन म्हणजे काय, जो युटरस आहे किंवा जेवढे काही ऑर्गन्स आहेत ते काय झाले होते, प्रेग्नन्सीमुळे फिजिओलॉजिकल चेंजेसमुळे मध्ये गेले होते, ते परत प्री प्रेग्नंट स्टेजमध्ये येणं म्हणजेच काय, इन्व्होल्युशन. आणि हे इन्व्होल्युशन जर स्लो झालं तर त्याला आपण काय म्हणतो, सब इन्व्होल्युशन म्हणतो. हे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. कुठले कुठले, ड्युरिंग प्रेग्नन्सी, ड्युरिंग लेबर आणि ड्युरिंग प्युपेरियन, हे मदर्समध्ये आपल्याला कॉम्प्लिकेशन बघायला मिळतात. ठीक आहे. मदरमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का मदरच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये? चला, त्याच्यानंतर आहे फिटल कॉम्प्लिकेशन. चला, एकदम सोपा टॉपिक आहे म्हणून आपण आज थोडस फास्ट फास्ट घेतो. ठीक आहे. तर फिटल कॉम्प्लिकेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतं पेरिनेटल मॉर्टॅलिटी. ठीक आहे. पेरिनेटल मॉर्टॅलिटी आपल्याला जवळपास 50% केसेसमध्ये बघायला मिळते. पण त्याचे जे कॉजेस आहेत ते मेनली कॉजेस असतात, एक तर प्री मॅच्युरिटी आणि एक असतं कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी. जसं आपण बघितलं होतं की स्पायना बायफिडा आहे. स्पायना बायफिडा असल्यामुळे पॉलिहायड्रामिनोसिस झालं होतं, तर तो बच्चू काय होतो, त्याची डेथ होते. त्याच्यानंतर जर बेबीमध्ये अनएन्सेफॅली असेल, आता त्याच्यामध्ये ऑलरेडी अनएन्सेफॅली आहे म्हणजे काय, कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी आहे आणि त्याच्यामुळे बेबीची डेथ होते. ठीक आहे. पण पॉलिहायड्रामिनोसिस ही काय आहे, त्याच्यासोबत असणारी कंडिशन आहे. सेम आपण बघितलं की अॅन्युप्लायडी म्हणजे काय, त्याच्या कंजेनायटल ज्याचा काय क्रोमोझोमल पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जर काही चुका असतील तर त्याच्या अशा बेबीची काय होते नंतर डेथ. ठीक आहे. तर प्री मॅच्युरिटी आणि कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी हे काय आहेत, मेजर कॉजेस आहेत. बाकीचे पण कॉजेस आहेत जसं की कुठलं, क्वाड प्रोलॅप्स, हायड्रॉक्स फिटॅलिस. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिव्ह डिलिव्हरीमुळे झालेले काही डेथ्स किंवा हेमोरेजमुळे झालेले डेथ्स हे पण जे आहेत तिथे होऊ शकतात. ठीक आहे. तर हे आहेत मॅटर्नल आणि फिटल दोन्ही पण कॉम्प्लिकेशन्स. तर कॉम्प्लिकेशन संपूर्ण आपल्याला आता काय बघायचं आहे, लास्ट पार्ट बघायचा आहे आजचा, तो म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट झाल्याच्या नंतर मग आपण काय करूया, क्वेश्चन घेऊया. आता हा जो टॉपिक आहे, या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो, तुम्हाला फोकस कुठं करायचा आहे. एक तर तुम्हाला या 3 डेफिनेशन्सवर फोकस करायचा आहे. कुठल्या डेफिनेशन मध्ये कुठला जो आहे तो की पॉइंट आहे. त्याच्यानंतर डीव्हीपी आणि एएफआय विसरायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला इटिओलॉजी, ठीक आहे, इटिओलॉजीवर फोकस करायचा आहे, की कुठल्या कंडिशन ज्या आहेत त्या प्रोडक्शन वाढवत आहेत आणि कुठल्या कंडिशन ज्या आहेत त्या ऍब्झॉर्प्शन कमी करतात आणि त्याच्यामुळे काय होत आहे, पॉलीहायड्रामिनोस होत आहे. ठीक आहे. इटिओलॉजीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फोकस करायचा आहे मॅनेजमेंटवर. ठीक आहे. कशावर, मॅनेजमेंट. तर बघा, मॅनेजमेंटमध्ये आपण काय करतो, जर पॉलीहायड्रामिनस जो आहे तो माइल्ड असेल तर, जर तो माइल्ड असेल म्हणजे काय, डीईपी जो आहे तो 8 ते 11 सेंटीमीटर पर्यंत असेल तर काय करायचं, आणि जर सिव्हिअर पॉलीहायड्रामिनस असेल म्हणजे डीईपी जर 16 किंवा 16 पेक्षा जास्त असेल तर काय करायचं. ठीक आहे. तर 2 कंडिशनमध्ये आपण काय करतो, मॅनेजमेंटला डिवाइड करतो. तर फर्स्ट आहे तुमचं 8 ते 11 सेंटीमीटर पर्यंत जर डीईपी असेल म्हणजे पॉलीहायड्रामिनस जे आहे ते माइल्ड असेल तर काय करायचं. जर माइल्ड असेल तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला ट्रीटमेंट लागत नाही. रिक्वायर नो ट्रीटमेंट. ट्रीटमेंटची काहीच गरज नाहीये. त्या फिमेलला काय सांगा, फक्त बाबा तू काय कर, बेड रेस्ट घे आणि बेड रेस्ट जरी तू फक्त घेतली तर तुझी काय होईल, कंडिशन जी आहे ती काय होईल, आपोआप रिझॉल्व्ह होईल. ठीक आहे. द एक्सेस लायकर इज एक्सपेक्टेड टू डिमिनिश ॲज प्रेग्नन्सी ॲडव्हान्सेस. आपल्याला माहित आहे की जे लेकर अॅनाय आहे त्याची काय होतं, जेव्हा टर्म जाते, जेव्हा ॲज टर्म येते फिमेल, तेव्हा काय होतं, तिचं लायकर अमनाय कमी होतो. जसे ती पोस्ट टर्म कडे जाते तिचं लायकर अमनाय कमी 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 होत जातं. ठीक आहे. म्हणजे जशी जशी प्रेग्नन्सी ऍडव्हान्स होत जाते तसं तसं लायकर अमनाय काय होतं, एका पॉईंट नंतर कमी कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे माइल्ड पॉलीहायड्रामिनस मध्ये आपण फिमेलला काय सांगतो की तुला ट्रीटमेंटची काही गरज नाहीये, तू फक्त काय कर, थोडीशी बेड रेस्ट घे, जे पाणी जास्त झाले ना ते आपोआप थोडंसं कमी होईल. पण जर पॉलीहायड्रामिनस सिव्हिअर असेल, जर पॉलीहायड्रामिनस सिव्हिअर असेल, मदरला डिस्कम्फर्ट खूप असेल, तर अशा वेळी काय करायला लागते, आपल्याला ट्रीटमेंट जी आहे ती द्यावी लागते. मग ट्रीटमेंट आपण काय करतो, तर आपण डायुरेटिक्स देतो, आपण एनएसएड्स देतो आणि आपण काय करतो, सपोर्टिव्ह थेरपी देतो. ठीक आहे. हे जे आहे ते आपण मॅनेजमेंटमध्ये करत असतो. ठीक आहे. तर काय काय करतो, आपण डायरेटिक्स करतो, जरी पण त्याची व्हॅल्यू जी आहे म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स कमी असेल तरी डायरेटिक्सने एवढा काय जास्त फरक पडत नाही, पण आपण डायरेटिक्स त्याच्यामध्ये देतो. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस जर तुम्हाला विचारलं, ड्रग ऑफ चॉईस जर विचारलं तर कुठला आहे, इंडोमिथॅसिन. इंडोमिथॅसिन 15 mg, 50 mg, सॉरी 15 नाही 50 50 mg काय करायचं, मदरला द्यायचं, किंवा सुलिंडॅक. सुलिंडॅक्स हा एक आहे, कॉक्स 2 इनहिबिटर आहे, हा पण एनएसएड आहे. दोन्ही पण ड्रग्स काय आहेत, एनएसएडच आहेत. ठीक आहे. नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, एनएसएड्स. इंडोमिथॅसिन इज अ ड्रग ऑफ चॉईस आणि सुलिंडॉक जे आहे तो पण काय आहे, एक एनएसएड आहे जो की काय आहे, कॉक्स 2 इनहिबिटर आहे. हा काय करतो, आपण
200 mg बीडी देतो मदरला आणि याच्यामुळे काय होतं, तुमचं एंडोमेट्रासिन आणि सुलिनडॅक दोन्हीचं पण काम एकच आहे, काय करणं, रिड्युसेस फिटल युरिन. ठीक आहे. मी काय म्हटलं, जर सिव्हिअर पॉलीहायड्रामनियोस असेल तर आपण कुठले कुठले ड्रग वापरतो, एक तर आपण डाययुरेटिक्स वापरतो, दुसरं वापरतो आपण एनएसएड्स. डाययुरेटिक मध्ये कुठलं पण तुम्ही डाययुरेटिक देऊ शकता ऍज पर तुमच्या मदरची कंडिशन. नंतर एनएसएड मध्ये आपण कुठले कुठले ड्रग देतो, 2 ड्रग देतो. एक आहे ड्रग ऑफ चॉईस ज्याला आपण म्हणतो ते इंडोमिथॅसिन 50 mg आपण देतो, किंवा मग आपण काय करतो, सुलिनडॅक देतो. सुलिनडॅक काय आहे, एक कॉक्स2 इनिबिटर आहे आणि याचा आपण काय करतो 200 mg बीडी देतो, म्हणजेच काय 12 तासाला एकदा. ठीक आहे. आता या दोन्ही ड्रगचं जर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जर सांगितलं तर काय आहे, तर हे दोघं पण काय करतात, फिटल युरिन जे आहे ते काय करतात, त्याचं प्रोडक्शन कमी करतात आणि प्रोडक्शन कमी केलं तर आपला प्रॉब्लेम काय होतो इथे, मी. ठीक आहे. आता काही कंडिशन्स असतात, जर ती मदर जर आहे ती ऍट अ टर्म आहे, म्हणजे तिचे 37 वीक्स ऑफ जस्टेशन काय झालेले आहेत, कंप्लीट झालेले आहेत, कंप्लीट झालेलं आहे आणि मदरला काय आहे, डिस्कम्फर्ट आहे. मदरला काय आहे, सिव्हिअर डिस्कम्फर्ट आहे, सिव्हिअर पॉलीहायड्रामनियोस आहे. अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो बाबा, असं पण काय झालंय, तू टर्म आहेस, मग काय करतो आपण तिचं लेबर इंड्यूस करून काय करून टाकतो, डिलिव्हरी करून टाकतो. डिलिव्हरी करून टाकलं, बेबी बाहेर आला, रामराम. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जर टर्म नसेल, ठीक आहे, टर्म नसेल म्हणजे 37 वीक पेक्षा काय असेल, कमी जेस्टेशनची प्रेग्नन्सी असेल, तर मग आपण काय करतो, सपोर्टिव्ह थेरपी करतो. सिम्पटम्स जे आहेत ते ट्रीट करतो आणि प्रेग्नन्सीला काय करतो, कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. सपोर्टिव्ह थेरपीमध्ये मग आपण काय करू शकतो, अॅम्निओसेंटेसिस करू शकतो. काय करू शकतो, अॅम्निओसेंटेसिस करू शकतो. अॅम्निओसेंटेसिस म्हणजे काय, तर जे अॅम्निओटिक फ्लुइड जे आहे ते आपण काय करतो, बाहेर काढतो. जे एक्सेस अॅम्निओटिक फ्लुइड आहे ते बाहेर काढतो थोडंसं. बाहेर काढल्यामुळे काय होईल, त्या मदरला तिचे सिम्पटम्स जे आहेत कशाचे, डिस्निया वगैरे जो तिला होता तो काय होतो, रिलीव्ह होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. म्हणजे काय झालं, आपण सपोर्टिव्ह थेरपी दिल्यामुळं सिम्पटम्स काय झाले तिचे, ट्रीट झाले आणि त्याची प्रेग्नन्सी काय केली आपण, कंटिन्यू केली. हे जे आहेत आपल्याला एखाद्या वेळेस करायला लागू शकतं, किंवा ही जी प्रोसेस आहे अॅम्निओसेंटेसिसची आपल्याला रिपीट पण करायला लागू शकते, म्हणजे 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा पण करायला लागू शकतं. पण हे काय पण करून आपल्याला सपोर्टिव्ह थेरपी देऊन काय करायचं आहे, 37 वीक पर्यंत घेऊन यायची आहे तिची प्रेग्नन्सी आणि 37 वीकला आल्याच्या नंतर मग काय करायचं आहे, डिलिव्हरी करून टाकायची आहे. ठीक आहे. थर्ड कंडिशन आहे, जर फ्युटल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल तर जो पॉलीहायड्रामनियोस झालाय, त्या पॉलीहायड्रामनियोसमुळे सोबतच जर तिथे फिटल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल, जसं की अनिओप्लॉइडी आहे, अनेन्सेफॅलिया आहे किंवा तुमचं स्पायना बायफिडा आहे, त्यासारख्या जर तिथे कंडिशन्स असतील तर काय करून टाकायचं, मदरला सांगायचं बाबा तो जो बच्चू आहे तो बच्चू कंजेनिटली ॲबनॉर्मल आहे, त्यामुळे आपण काय करूया, टर्मिनेट करून टाकूया प्रेग्नन्सी. जर तिची फॅमिली काय असेल, कन्सेंट देत असेल तर काय करून टाकायची, प्रेग्नन्सी टर्मिनेट करून टाकायची. तर तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते मॅनेजमेंट, इटिओलॉजी आणि डेफिनेशन त्यातून विचारतात, त्यामुळे मॅनेजमेंट, इटिओलॉजी आणि डेफिनेशन सोडायची नाही. बाकीचे सगळं काय आहे, कॉमन सेन्स आहे. फक्त तुम्ही असं जर लक्षात ठेवलं बाबा की हा ईमेलमध्ये पोटात पाणी वाढलेलं आहे, तर बाकीचे तुम्हाला क्वेश्चनचे सगळे आन्सर मिळतात. रट्टा मारायची गरज नाही, सगळा पूर्ण टॉपिक हा कॉमन सेन्सचा आहे. ठीक आहे. फक्त मॅनेजमेंट जे आहे तुम्हाला चांगली लक्षात ठेवावी लागेल. तर मॅनेजमेंटमध्ये थोडंसं जर आपण एकदा रिवाइज करायचं म्हटलं, मॅनेजमेंटमध्ये जर आपण थोडंसं एकदा रिवाइज करायचं म्हटलं, तर मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघतो, की जेव्हा मदरमध्ये काय असतं, माइल्ड पॉलीहायड्रामनियोस असतो, जेव्हा माइल्ड असतो आणि जेव्हा काय असतो, सिव्हिअर असतो. सिव्हिअर असतो तेव्हा काय बघितलं आपण, की माइल्ड असेल तर तिथे काय आहे, ट्रीटमेंट नॉट रिक्वायर्ड, ट्रीटमेंट नॉट रिक्वायर्ड. आपण काय बघितलं, की ट्रीटमेंट जी आहे ती लागत नाही. आणि सिव्हिअर मध्ये आपण काय बघितलं, सिव्हिअर मध्ये आपण 3 कंडिशन बघितल्या. एक तर ती काय आहे, मदर प्रीटर्म आहे, म्हणजेच काय नाहीये, तिची 37 वीक्स जी आहे ती कंप्लीट नाही आहेत, किंवा मदर काय आहे, टर्म आहे, म्हणजेच काय तिचे मोर दॅन 37 वीक्स किंवा 37 वीक्स काय झालेले आहेत, कंप्लीट झालेले आहेत, किंवा बेबी काय आहे, कंजेनायटली ॲबनॉर्मल बेबी आहे, कंजेनायटल ॲबनॉर्मल बेबी आहे. ठीक आहे. जर प्रीटर्म असेल तर आपण काय करायचं, तिथे सपोर्टिव्ह थेरपी द्यायची. काय करायची, सपोर्टिव्ह थेरपी द्यायची. सिम्पटम्स ट्रीट करायचे. काय करायचं, सिम्पटम्स ट्रीट करायचे आणि काय करायचं, प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची. काय करायची, प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची. जर टर्म असेल तर काय करून टाकायचं, आपण इंड्यूस लेबर करून टाकायचं. लेबर इंड्यूस करून टाकायचं, डिलिव्हरी करून टाकायची, विषय संपवायचा जागेवर.
ठीक आहे. आणि जर तिथे कंजेनायटल अबनॉर्मल बेबी असेल, तुम्हाला खाली दिसत नसेल, वर लिहितो बघा, तर काय करायचं, टर्मिनेट करून टाकायची प्रेग्नन्सी. काय करायची, टर्मिनेट करून टाकायची प्रेग्नन्सी. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या कंडिशनमध्ये प्रीटरमध्ये सपोर्टिव्ह थेरपी, सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची. इथे आपण काय करू शकतो, ड्रग ऑफ चॉईस म्हणून, मॅनेजमेंटमध्ये आपण काय यूज करू शकतो, इंडोमिथॅसिन यूज करू शकतो. इंडोमिथॅसिन यूज करू शकतो 50 mg. किंवा आपण काय करू शकतो, सुलिंडॅक आपण यूज करू शकतो 200 mg. आणि आपण काय येऊ शकतो, डायबिटिक्स यूज करू शकतो. असा चार्ट लिहायचा मस्तपैकी. ठीक आहे. तर तुम्हाला काय होतं, थोडंसं सोपं होऊन जाईल. किसी को कोई प्रॉब्लेम, किसी को कोई शक? वळायचं का पुढे आपल्या क्वेश्चन्स कडे? क्वेश्चन्स बघायचे का? चला, ओके. फर्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन, खालीपैकी कुठली कंडिशन इज मोस्ट लाईकली टू कॉज डिझनिया ऑन एक्झर्शन इन अ प्रेग्नेंट वुमेन? प्रेग्नेंट वुमेन मध्ये डिझनिया करणारी खालीपैकी कुठली कंडिशन आहे? अब्रप्शिओ प्लासेंटा, प्लासेंटा प्रिव्हिया, का एक्लाम्शिया, का पॉलीहायड्राम्निऑस? अत्यंत सोपा क्वेश्चन. बरोबर आहे. काय आहे? डी, पॉलीहायड्राम्निऑस. डी आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अल्ट्रासाउंड डायग्नोसिस ऑफ क्रोनिक पॉलीहायड्राम्निऑस द एमनिओटिक फ्लुइड इंडेक्स शुड बी, AFI किती असायला पाहिजे, असं तुम्हाला विचारलेलं आहे. हा क्रोनिक शब्द तुम्हाला फक्त कन्फ्युज करायला दिलेला आहे. AFI किती असायला पाहिजे? पटापट आन्सर द्या. किती असायला पाहिजे? 24 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त, किंवा आपण काय म्हणू शकतो, 25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो आहे तो असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन डी करेक्ट. When the amount of amniotic fluid exceeds 2 liters, the condition is called. ठीक आहे. amniotic फ्लुइडचा जो क्वांटिटी आहे, काय आहे, क्वांटिटी जी आहे ती जर 2 लिटर किंवा 2000 ml पेक्षा जर जास्त झाली, तर त्याला आपण काय म्हणतो, ऑलिगोहायड्राम्निऑस म्हणतो, का पॉलिगोहायड्राम्निऑस म्हणतो, का बॅक टू वॉटर्स म्हणतो, का एमनिओनायटिस म्हणतो? एमनॉयटिस. AFI आणि DVP मध्ये कन्फ्युज होऊ नका. डीव्हीपी जो आहे तो फक्त एका क्वाड्रंटची व्हॅल्यू आहे डीव्हीपी. आणि AFI जे आहे ते हे क्वाड्रंट प्लस हे क्वाड्रंट प्लस हे क्वाड्रंट प्लस हे क्वाड्रंट, चारही क्वाड्रंटची मिळून असतो. बरोबर आहे. काय आहे? पॉलीहायड्राम्निऑस. बी इज करेक्ट आन्सर. Condition characterized by large volume of amniotic fluid in the amniotic sac is called oligohydramnios, metrohydramnios, polyhydramnios and monohydramnios. कुठल्या कंडिशनमध्ये amniotic fluid जे आहे ते वाढतं? चला पटापट. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पॉलीहायड्राम्निऑसमुळे जे आहे ते काय होतं, amniotic फ्लुइड जे आहे ते वाढतं. किती वाढतं? 2000 ml पेक्षा जास्त वाढतं. Polyhydramnios is seen in all of the following conditions except duodenal atresia, tracheoesophageal fistula, anencephaly, congenital abnormalities of fetal kidney. त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पॉलीहायड्राम्निऑस बघायला मिळत नाही.
एक्सेप्ट आहे पुढं. एक्सेप्टला विसरायचं नाहीये. एक्सेप्टवर खूप प्रेम असू द्या तुमचं. तर हा जो आहे तुम्ही जर त्या एक्सेप्टवर प्रेम नाही केलं, तर एक्सेप्ट तुम्हाला 2 मार्कासोबत फाईट करावं लागेल. बरोबर आहे. डुओडेनल अट्रेसिया आणि ट्रॅकियोइसोफेजियल फिशर मी तुम्हाला सांगितलं की असं काय बनतो, पॉकेट बनतो आणि याच्यामुळे काय होतं, जे खाली स्टमकला लागलेली ही कंटिन्युएशन आहे. इकडे स्टमकमध्ये काय होऊ शकत नाही. तुमचं जे काही अमनिओटिक फ्लुइड जो फिटस सॉल्व्ह करतो तो पुढे जाऊ शकत नाही आणि याच्यामुळे काय होतं, तर इथे डुओडेनल अट्रेसिया या कंडिशनमुळे आणि ट्रॅकियोइसोफेजियल कंडिशनमुळे काय होतं, अमनिओटिक फ्लुइडचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. काय होतं? ॲब्झॉर्प्शन कमी होतं आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा प्रोडक्शन वाढतं किंवा ॲब्झॉर्प्शन कमी होतं, तर काय होतं? पॉलीहायड्रामनियस होतो. काय होतो? पॉलीहायड्रामनियस होतो. ठीक आहे. त्यानंतर आहे अनेन्सेफॅली. अनेन्सेफॅलीमध्ये पण काय होतं? सेम होतं. ॲब्झॉर्प्शन कमी होतं. कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ किडनी. जर फिटल किडनीमध्ये जर ॲबनॉर्मॅलिटी असतील, तर काय होतं इथे? प्रोडक्शन ऑफ युरिन काय होईल? कमी होईल. प्रोडक्शन ऑफ युरिन काय होईल? कमी होईल. आणि प्रोडक्शन ऑफ युरिन जर कमी झालं, तर इथे काय होईल? ऑलिगोहायड्रामनियास होईल. ठीक आहे. ऑलिगोहायड्रामनियास होईल. पॉलीहायड्रोनियस होणार का? होणार नाही. ऑप्शन डी जे आहे तिथे एक्सेप्ट आहे. अम्निओटिक फ्लुइड इंडेक्स इज मेजर्ड बाय लियोपोल्ड मॅनरने आपण मेजर करतो का बॅलेटमेंटनी मेजर करतो का आपण ॲब्डॉमिनल गर्थ मोजून अम्निओटिक फ्लुइड इंडेक्स करतो का सोनोग्राफीचा यूज करून आपण अम्निओटिक फ्लुइड इंडेक्स मेजर करतो. पटापट. बरोबर आहे. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये आपण काय करतो, जो अब्डामेन आहे, त्या अब्डामेनला आपण 4 क्वाड्रंटमध्ये डिव्हाईड करतो. हा एक क्वाड्रंट, हा दुसरा क्वाड्रंट, हा तिसरा क्वाड्रंट आणि हा चौथा क्वाड्रंट. आता या प्रत्येक क्वाड्रंटमधला आपण काय करतो, डी-व्ही-पी काय करतो आपण मोजतो. म्हणजे डी-व्ही-पी ऑफ ए, डी-व्ही-पी ऑफ बी, डी-व्ही-पी ऑफ बी प्लस डी-व्ही-पी डी-व्ही-पी ऑफ सी प्लस डी-व्ही-पी ऑफ क्वाड्रंट डी. ह्या चारही क्वाड्रंटची जेव्हा आपण बेरीज करतो डीपेस्ट व्हर्टिकल पॉकेटशी, तेव्हा आपल्याला काय मिळते? एएफ आय मिळतं. तेव्हा आपल्याला काय मिळतं? एएफ आय जी आहे ती व्हॅल्यू मिळून जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. A woman with a 36 weeks pregnancy is admitted with a diagnosis of polyhydramnios induced respiratory distress. तिला काय झालेलं आहे? पॉलीहायड्रामनियोसमुळं काय झालेलं आहे? रेस्पिरेटरी डिस्ट्रेस आलेला आहे. एक 36 वीकची प्रेग्नंट फिमेल तुमच्याकडे आलेली आहे आणि तिला हायड्रामनियोसमुळं रेस्पिरेटरी डिस्ट्रेस झालेला आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिफर्ड ट्रीटमेंट? आता तुम्ही त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय करणार आहात? त्याच्यामध्ये तुम्ही डायरेटिक्स यूज करणार का? त्यामुळे तुम्ही अॅम्निओसेंटेसिस करणार का? तुम्ही त्याच्यामध्ये कंप्लीट बेड रेस्ट तिला घ्यायला सांगणार का? तुम्ही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल रप्चर ऑफ मेम्ब्रेन करणार का? आर्टिफिशियल रप्चर ऑफ मेम्ब्रेन जर तुम्ही केलं, तर याचा अर्थ काय? तुम्ही लेबर इंड्यूस केलं. त्याचा काय अर्थ होतो? तुम्ही काय केलं? लेबर इंड्यूस केलं. जर तुम्ही एआरएम करता, आर्टिफिशियल रप्चर ऑफ मेम्ब्रेन, एआरएम एआरएम केलं म्हणजे काय? रप्चर ऑफ मेम्ब्रेन केलं म्हणजे सगळं अमनिओटिक फ्लुइड बाहेर येतं आणि मग काय होतं? सर्व्हायकल रायपनिंग होते. आणि लेबर इंड्यूस होतो. तर तुम्ही काय करणार? डायबिटिक्स देणार का? अॅम्निओसेंटेसिस करणार का? तिला रेस्ट घ्यायला सांगणार का? लेबर इंड्यूस करून टाकणार? या पॉलीहायड्रामनियोसमुळे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस व्हायला लागलेला आहे. म्हणजे ती माईल्ड पॉलीहायड्रामनियोसमध्ये नाही आहे. पहिली गोष्ट. माईल्ड पॉलीहायड्रामनियोस जर असेल फिमेलला, तर ती सिम्प्टम तिला असे एवढे जास्त दिसत नाहीत. तर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस व्हायला लागला, तिच्या लंग्सवर प्रेशर यायला लागलेला आहे. म्हणजे ते सिव्हिअर पॉलीहायड्रामनियोस आहे. चलो बघा.
फिमेल किती वीकची आहे? 36 वीक्सची आहे. तर मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघितलं होतं? आपण असं मॅनेजमेंट असं आपण बघितलं होतं. या साइडला आपण लिहिलं होतं, काय लिहिलं होतं? जर माईल्ड असेल तर, ठीक आहे. माईल्ड असेल तर आणि या साइडला लिहिलं होतं आपण जर सिव्हिअर असेल तर काय करायचं? माईल्ड असेल तर आपण काय म्हटलं होतं? नो ट्रीटमेंट रिक्वायर्ड. काय म्हटलं होतं? नो ट्रीटमेंट रिक्वायर्ड असं आपण म्हटलं होतं. त्यानंतर सिव्हिअर असेल तर आपण काय बघायचं आपल्याला? टर्म आहे का प्री टर्म आहे बघायचं. तर मग काय आहे इथे 36 वीक्स आहे. म्हणजेच काय आहे मदर? प्री टर्म आहे. ठीक आहे. प्री टर्म आहे. प्री टर्म जर असेल, तर मग आपण काय करायला पाहिजे तिच्यामध्ये? लेबर इंड्यूस करायला पाहिजे का? नाही. तर आपण काय करायला पाहिजे तिच्यामध्ये? सपोर्टिव्ह थेरपी द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? सपोर्टिव्ह थेरपी द्यायला पाहिजे. जेणेकरून काय होतील? तिचे सिम्प्टम्स रिझॉल्व्ह होतील. तिचे काय होतील? सिम्प्टम्स रिझॉल्व्ह होतील आणि तिचे सिम्प्टम्स रिझॉल्व्ह करून मग आपल्याला काय करायचं आहे? प्रेग्नन्सी काय करायची आहे? कंटिन्यू करायची आहे. प्रेग्नन्सी काय करायची आहे? कंटिन्यू करायची आहे. मग याच्यामध्ये सपोर्टिव्ह थेरपी काय करू शकतो आपण? अॅम्निओसेंटेसिस करू शकतो. अॅम्निओसेंटेसिस केल्यामुळे तिच्या लंग्सवर जे काही प्रेशर येत होतं ते प्रेशर कमी होईल. म्हणजेच तिचे सिम्प्टम्स रिलीव्ह होतील. म्हणजे तिचे काय होतील? सिम्प्टम्स रिलीव्ह होतील आणि ती काय करेल? प्रेग्नन्सी कंटिन्यू करेल. म्हणून बी अॅम्निओसेंटेसिस इज द करेक्ट ऑप्शन. लेबर इंड्यूस करायचं नाहीये कारण ती टर्म नाही आहे. लेबर इंड्यूस कधी करतो आपण? जर टर्म असेल तर 37 वीक पेक्षा जास्त असेल तर. Which of the following is the drug of choice to reduce polyhydramnios? Polyhydramnios साठी ड्रग ऑफ चॉईस कुठली आहे? चला. मॅनेजमेंटचा फ्लो चार्ट विसरायचा नाही आहे. मॅनेजमेंटचा मस्त एक फ्लो चार्ट बनवा. पॉसिबल झालं तर तुम्ही जिथं स्टडी करता तिथं चिटकवा किंवा तुमच्या स्टडी रूममध्ये पॉसिबल झालं तर चिटकवा. काय आहे? इंडोमेथॅसिन जे आहे ते काय आहे? ड्रग ऑफ चॉईस आहे. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन. पॉलीहायड्रामनिऑस इज असोसिएटेड विथ ऑल ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स. ठीक आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स एक्सेप्ट. पॉलीहायड्रामनिऑस जे आहे ते असोसिएटेड आहे विथ ऑल ऑफ द फॉलोइंग कंडिशन एक्सेप्ट. खालीपैकी कुठल्या कंडिशन सोबत नाही आहे? इसोफेजियल अट्रेसिया, मॅटर्नल डायबिटीज, मल्टिपल प्रेग्नन्सीज का बायलॅटरल रिनल एजेनेसिस. सेम क्वेश्चन फक्त वर्डिंग्स चेंज. बरोबर आहे. इसोफेजियल अट्रेसियामध्ये पण पॉलीहायड्रामनिऑस होतं. मॅटर्नल डायबिटीज असेल तर फिटल युरिन वाढतं आणि त्याच्यामुळे पण काय होतं? पॉलीहायड्रामनिऑस होतं. मल्टिपल प्रेग्नन्सीमध्ये जसं की मोनोझायगॅटिक ट्विन्समध्ये मेजरली होतं आणि TTTS ट्विन टू ट्विन ट्रान्सफर सिंड्रोममध्ये पण आपल्याला काय बघायला मिळतं? पॉलीहायड्रामनिऑस बघायला मिळतं. तर जेव्हा बायलॅटरल रिनल एजेनेसिस होतं म्हणजेच काय? तुमच्या रिनल म्हणजेच काय? तुमच्या किडनी गायब आहेत. किडनीचं काय झालं नाहीये? प्रॉपर फॉर्मेशन झालेलं नाहीये. म्हणजेच काय? प्रोडक्शन ऑफ फिटल युरिन प्रोडक्शन ऑफ फिटल युरिन काय झालेलं आहे तिथं? कमी झालेलं आहे. प्रोडक्शन ऑफ फिटल युरिन कमी झालेलं आहे विच लीड्स टू ऑलिगोहायड्रामनिऑस नॉट द पॉलीहायड्रामनिऑस. चला. हा आपला लास्ट क्वेश्चन होता. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या टॉपिकमध्ये आपण ऑलिगोहायड्रामनिऑस बघूया आणि आपले जे काही अमनिओटिक फ्लुइड डिसऑर्डर आहेत ते आपण संपवू. ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर आता विचारू शकता किंवा काय करू शकता नंतर मला मेसेज करू शकता. ठीक आहे. थांबूया. बाय बाय.